6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. सर नाशिकमध्ये कृषी सॉरी खादीग्राम उद्योग खादीग्राम उद्योगमध्ये नाशिकमध्ये बेकरीचे स्पेशलिस्ट आहेत तिकडे. सरांच्या अंडर 500 पेक्षा अधिक पार्टिसिपंट ट्रेन झालेले आहेत. बऱ्याच जणांच्या बेकरीज चालू आहे आणि उद्योगवर्धिनी सोबत गेल्या 2 वर्षापासून सर पूर्ण ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये बेकरी हा विषय पूर्ण ऑनलाईन वे द्वारे सगळ्या ठिकाणी कसा पोहोचवता येईल याच्यासाठी सर मार्गदर्शन करतायत. याच्यासाठी तुम्हाला लाईव्ह ऑनलाईन ट्रेनिंग आहे, त्याचा डेमोज आहे, प्रॅक्टिकल डेमोज आहे, लाईव्ह ऑनलाईन, असं बरेच वे मध्ये सर मार्गदर्शन करतायत. आणि प्रत्येक पार्टिसिपंटला आज त्यांचा एक छोटा मोठा का होईना एक बिझनेस चालू करण्यापासून ते इंडस्ट्रियल लेवल पर्यंत बिझनेस सेटअप करण्यासाठी सरांनी पूर्ण मदत केली. मशिनरी तुम्हाला कुठली लागते किंवा त्याला लागणारा फायनान्शियल काय आहे, रेसिपीज काय, प्रत्येक विषयावरती सर पूर्ण डिटेलमध्ये गाईड करणार आहे. सो आता मी जास्त वेळ न घेता आजच्या वेबिनारमध्ये बोरसे सरांना रिक्वेस्ट करतो फर्दर गाईड करावं आणि सरांचं प्रेझेंटेशन झाल्यावरती तुम्हाला जे काही प्रश्न आहे चॅट बॉक्स वरती तुम्ही टाकत राहा कंटिन्युअस क्वेश्चन. प्रेझेंटेशन झाल्यावरती आम्ही तुमचे सगळे क्वेश्चन पण कव्हर करूया. सो विथ दिस शॉर्ट इंट्रो ओव्हर टू यू अमोल सर. थँक्यू सर. सरांनी शॉर्ट मध्ये बरंचसं सांगितलं की बेकरीमध्ये किती स्कोप आहे, किती ट्रेंड आहे. तर आपण बेकरी सेक्टर मध्ये काय काय करू शकतो सगळं त्याच्यामध्ये आपण बघू शकतो. तर बेकरीचा जर विचार केला तर सिनेरो म्हणजे किती पर्सेंट बेकरी सध्या स्कोप आहे मार्केटमध्ये. जवळ जर जेवढेचे बेकरी प्रोडक्ट्स आपण बघतोय मार्केटमध्ये की बिस्किट आहे, ब्रेड आहे, खारी आहे, केक्स आहेत, क्रीम रोल आहेत, बरेचसे पफचे टाइप्स आहेत. याच्यामध्ये जे बिस्किट आणि ब्रेडचं बघितलं तर 84% कन्झम्पशन असतं बेकरीमध्ये. एवढं आपल्याला मार्केट आहे फक्त कशामध्ये, ब्रेड आणि बिस्किट मध्ये. तर जर याची मार्केट व्हॅल्यू जर बघितली तर $7.6 बिलियन एवढी 2020 मध्ये याची मार्केट व्हॅल्यू होती बेकरी सेक्टर मध्ये. तर डे बाय डे याच्यामध्ये कसं वेस्टर्न इन्फ्लुएन्सेस येतात, म्हणजे जसं पॉप्युलेशन वाढतंय तसं नवीन प्रोडक्ट्स डेव्हलप होतात, नवीन R&D होतं त्याच्यावरती, नवीन प्रोडक्ट त्याच्यामध्ये इनोव्हेशन होतं. तर जसे कस्टमर येतात आपले पॉप्युलेशन वाढते, त्याच्यामध्ये अजून प्रोडक्ट मध्ये इनोव्हेशनला खूप वाव आहे बेकरी सेक्टर मध्ये. तर तो कसा वाव आहे की पहिलं जर आपण पूर्वीच्या काळी प्रोडक्ट्स बघितले, ट्रॅडिशनल खूप प्रोडक्ट्स होते, म्हणजे एकच टाईपचं बिस्किट भेटायचं, तर बटर क्रीमचा केक भेटायचा, त्याच्यामध्ये क्रीम रोल एकच टाईपचा क्रीम रोल असायचा, असे ट्रॅडिशनल. पण आता जर बघितलं आपल्याला 100 प्लस 200 प्लस आपल्याला बिस्किट टाइप्स आहेत मार्केटमध्ये. जसा पाहिजे तसा केक मार्केटमध्ये आपल्याला कस्टमाइज केक बनवून भेटतो, जसा पाहिजे तसा केक आपल्याला मार्केटमध्ये भेटतो. त्याच्यानंतर खारीचे बरेच टाइप्स आहेत, पॅटीसचे आहेत बरेचसे टाइप्स. हे डे बाय डे आपल्याला चेंज होणार आहे आणि इन्क्रीजिंगला आणि R&D ला खूप वाव आहे बेकरी सेक्टर्स मध्ये. त्याच्यानंतर त्याचं मार्केट व्हॅल्यू येतं 5-6 वर्षामध्ये जर बघितली $13.3 बिलियन, म्हणजे येतं 5 ते 6 विचार करू शकता दुप्पट होणार आहे याची मार्केट व्हॅल्यू एक 5-6 वर्षामध्ये. तुम्ही इथं विचार करू शकता की बेकरी सेक्टर येत्या 5-6 वर्षामध्ये खूप मोठा जाणार आहे. आणि हे कसं आहे बेकरी सेक्टर की कुठे कुठे पण चालू शकतो. तुम्ही जर खेड्यामध्ये स्टार्ट करा, सिटीमध्ये स्टार्ट करा, सिटीच्या बाहेर स्टार्ट करा, कुठं रनिंग आयटम आहे, हा चालणाराच प्रोडक्ट आहे. तर तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं की तुम्ही कोणता प्रोडक्ट सिलेक्ट करताय. तर आपण याच्यामध्ये बघितलं 2 कॅटेगरीज मध्ये, एक अर्बन मध्ये, दुसरं आहे रुरल मध्ये. जर अर्बनचा विचार केला तर अर्बनचे प्रोडक्ट कोणते जर बघितलं, पॅटीस, कपकेक्स आहेत, मफिन्स आहे, केक्स आहे, हे अर्बन मध्ये चालणारे जास्त प्रोडक्ट्स आहेत. आणि जर चाय टपरी जर बघितलं, पाववडा, त्याचं पाव आणि ब्रेड हे मोस्ट सेलिंग प्रोडक्ट्स आहेत अर्बन एरियामध्ये. त्याच कंपॅरिझन जर रुरल एरियाचं बघितलं तर रुरल एरियामध्ये कोणतं प्रोडक्ट जास्त चालणारे आहेत, खारी, क्रीम रोल, पाव आहेत, टोस्ट आहेत, हे सगळ्यात जास्त चालणारे खेड्यामध्ये प्रोडक्ट्स आहेत. आणि याचा मार्केटचा जर विचार केला अर्बन आणि रुरलचा तर कॉस्टिंगला खूप कंपॅरिझन आहे याच्यामध्ये. अर्बन मध्ये जर तुम्ही $200 किलो जर प्रोडक्ट विकू शकता तर विकू शकता तुम्ही. तो जर $200 किलो मध्ये जर खेड्यामध्ये जर विकलं तर नाही पॉसिबल, तुम्हाला तिथं 100-150 रुपयालाच विकावं लागेल. तर ते कसं मॅनेज करायचं, त्यासाठी रॉ मटेरियल काय यूज करायचं, कोणत्या क्वालिटीचं रॉ मटेरियल यूज करायचं, त्याच्यामध्ये काय काय न्यू व्हरायटी आपण ऍड करू शकतो, हे आपण जे बाय डे एक्सपोर्ट होणार बेकरीमध्ये
तसं आपण प्रोडक्ट हे इनोव्हेट करू शकतो, नवीन प्रोडक्ट हे बनवू शकतो. तर जसं सांगितलं की जेवढे इन्ग्रेडियंट्स बेटर क्वालिटी असणार तेवढी प्रोडक्टची क्वालिटी वाढणार. तर आता सध्या मार्केटला काय बघतो प्रोडक्ट की क्वालिटी कशी आहे, त्याची पॅकिंग कशी आहे, किती अट्रॅक्टिव्ह पॅकिंग आहे, त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्सची लिस्ट दिली आहे का, त्याची लॅब टेस्ट केलेली आहे का, FSSAI लायसन घेतलं आहे का, हे सगळं कस्टमर बघतो आत्ताच्या घडीला. कारण डे बाय डे पॅन्डेमिक सिच्युएशन येतच आहे, नवीन नवीन व्हॅरियंट येतच आहे. तर ते आपल्याला डायरेक्ट आपण कन्झ्युम करतो. कोणता पण फूड फूड प्रोडक्ट्स आहे आपण डायरेक्ट हेल्थची कॉन्टॅक्ट घेतो. त्याच्यामुळं कस्टमर सध्या खूप अवेअर झालेले आहेत, की आपल्याला चांगल्या क्वालिटीचाच प्रॉडक्ट द्यायचा आहे. तुम्ही स्वतः जरी बेकरी स्टार्ट केली, तर तुम्हाला कोणत्या चांगल्या क्वालिटीचा प्रॉडक्ट द्यायचा आहे. जर तुम्ही सुरुवातीपासून जर चांगला प्रॉडक्ट दिला, की आपल्याला स्पेशली ठीक आहे, आपण नानकटी बनवायची आहे किंवा गव्हाची कोणतं पण बिस्किट असेल. मग स्टार्टिंग पासून जर क्वालिटी प्रॉडक्ट दिले, त्यासाठी जर क्वालिटीचे इन्ग्रेडियंट्स वापरले, तर कस्टमर तुमच्याकडे येणार. भले तुमच्या कॉम्पिटिशनला असो बाकीचे बेकरीवाले. पण तुम्ही इन्ग्रेडियंट्स काय वापरतात? मिल्क पावडर कोणती वापरतात? त्याच्यानंतर कस्टर्ड पावडर कोणतं यूज करतात? जे तूप आपण यूज करतो बिस्किटमध्ये मोस्ट कॉमनली, ते तूप कोणत्या क्वालिटीचं तूप आहे? प्युअर यूज करताय, बटर यूज करताय, की जे बेकरीचं स्पेशल तूप आहे ते यूज करताय. कारण बाकीचं बेकरीसारखं जर तुम्ही डालडा तूप यूज करताय, हे सगळं डिपेंड करतं जेवढ्या क्वालिटीचे इन्ग्रेडियंट्स तेवढ्या क्वालिटीचा फिनिश प्रोडक्ट. त्याच्यानंतर इनोव्हेशनला खूप वाव आहे. जसं ई-रिटेलिंग. ई-रिटेलिंगचा विचार केला तर बेकरी प्रॉडक्ट्समध्ये केक्स मोस्ट सेलिंग प्रॉडक्ट्स आहेत. जरी तुम्ही ऑनलाईन जर प्रोडक्ट मागवत असणार, Zomato झालं, Swiggy झालं याच्यावरती, तर सगळ्यात जास्त खाली असतं काय पिझ्झा, बर्गर, केक्स. तर तुम्ही हा बिझनेस घरापासून स्टार्ट करू शकता. असं नाही की तुम्हाला स्वतंत्र गाळा पाहिजे, मोठमोठ्या मशीन्स पाहिजे, मोठं मिक्सर पाहिजे, मोठं ओव्हन पाहिजे, त्याची खूप इन्व्हेस्टमेंट असते असं काही नाही. तुम्ही घर बसून प्रॉडक्ट केक्स बनवा. तुम्ही Swiggy, Zomatoला टाय करून तुम्ही केक घरापासून विकू शकता. एवढा बेकरी म्हणजे स्मॉल स्केल टू लार्ज स्केल असा बिझनेस आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जर डे बाय डे पॅकेजिंग चांगली केली, जे केकचा बॉक्स आहे, हा बॉक्स चांगला ठेवला तुम्ही तिथे किंवा कस्टमरला जर सेन्सरी दिली तिथे, तर नक्कीच तुम्हाला हा प्रॉडक्ट पुढे घेऊन जाईल. असा बेकरी सेक्टर आहे. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं पॅन्डेमिक सिच्युएशन आहे. तर जास्त कन्सर्न कस्टमर कसे झाले, की हेल्थ अवेअर झालेले आहेत. हेल्थी प्रॉडक्ट्स खायचे आहेत. शुगर नाहीच पाहिजे. जर तूप यूज करायचं, तूप हे प्युअर घीच पाहिजे, बटरच पाहिजे. तर तुम्ही डे बाय डे कोणत्या क्वालिटीचं प्रॉडक्ट घेता. तर शुगर फ्री आता सध्या तुम्ही मार्केटमध्ये कुठे बघायला भेटणार नाही जास्त प्रॉडक्ट्स. आहेत एम-एन-सी मोठ्या कंपनीचे प्रॉडक्ट्स आहेत शुगर फ्री. पण तुम्ही इन्ग्रेडियंट्समध्ये वाचला तर त्याच्यामध्ये जे शुगर यूज करतात त्याच्यामध्ये असतंच फ्रुक्टोज शुगर असते, डेक्स्ट्रोज शुगर असते. पण आपल्याला काही लो स्वीटनेस शुगर बनवायचं आहे. तर त्यांना शुगर चालत नाही तिथं तुम्ही गूळ, जॅगरी, गुळाचे प्रॉडक्ट्स बनवू शकता. गुळाचे बिस्किट आहेत. तसं होल व्हीट फ्लॉवर बिस्किट. 100% गव्हाचे तुम्ही बिस्किट बनवून कस्टमरला देऊ शकता. याच्यामध्ये विदाऊट अल्टरेशन. बाकीचं जर बेकरीचं कंपॅरिझन केलं, तर त्याच्यामध्ये 50% मैदा असतो, 50% गव्हाचं पीठ. तर तुम्ही इथं 100% गव्हाचं पीठ जे घरी आपण यूज करतो चपात्यासाठी, त्याचं बिस्किट बनवू शकता. त्याच्यानंतर नागली आहे, रागी, रिच इन त्याच्यामध्ये आयर्न खूप आहे. लहान मुलांसाठी खूप चांगले प्रॉडक्ट्स आहेत नागली आणि हे हेल्थ कॉन्शियससाठी खूप आहे. त्याच्यानंतर ओटमील बिस्किट. ओटमील बिस्किट जास्त जर तुम्ही बघितलं लहान मुलांसाठी आणि जास्त ओट्स कोण कन्झम्पशन करतं? जिम जाणारे मुलं. जिमचा जर विचार केला तर त्यांना ओट्स खूप इम्पोर्टंट आहे. कारण त्यांना डायजेशनसाठी चांगलं आहे. हेल्थ चांगली असते ओट्समुळे. तर तुम्ही ओट्स मिलचं जर बिस्किट स्पेशल फक्त तुम्ही ओट्सच मिलचे बिस्किट बनवले आणि टार्गेट केलं तुम्ही कुठे? जिम. ते जिमला जाणार आहे. तर तुम्ही तिथे खूप मोठा मार्केटचा स्कोप आहे ओट्स मिल बिस्किटसाठी. त्याच्यानंतर मल्टीग्रेन बिस्किट आहेत. आटा ब्रेड आहे. आता तर नागलीचा ब्रेड पण आहे मार्केटमध्ये. नागलीचा केक पण मार्केटमध्ये आहे. तर अशा टाइपचे तुम्ही प्रॉडक्ट्स डे बाय डे स्वतः इनोव्हेशन करून प्रॉडक्ट बनवू शकतात. त्याच्यानंतर ठीक आहे आपलं इंट्रोडक्शन झालं, हे झालं. त्याच्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल काय-काय लागतं बेकरीमध्ये. जर रॉ मटेरियलचा विचार केला तर सगळ्यात इम्पोर्टंट आहे फ्लॉर. तर फ्लॉर कोणता आहे? मैदा. असं नाही की तुम्ही मैद्याचेच प्रॉडक्ट
बनवा. 100% तुम्ही विदाऊट मैदा पण प्रोडक्ट बनवू शकता. त्याच्यामध्ये आले बिस्किट्स आहेत, खारी आहे. असे बरेचसे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही विदाऊट मैदा पण बनवू शकता. त्याच्यानंतर शुगर आहे. शुगर ही सगळ्याच प्रोडक्ट्स मध्ये लागते. बिस्किटमध्ये, पावमध्ये, ब्रेडमध्ये, टोस्टमध्ये, खारी बनवताना, केक बनवताना सगळीकडे शुगर लागते. ते फक्त वेगळ्या फॉर्म मध्ये. काही प्रोडक्ट्स मध्ये तुम्ही रेग्युलर शुगर आहे ती यूज करू शकता. काही ठिकाणी तुम्ही पिठी साखर, पावडर शुगर आहे. काही ठिकाणी आयशी शुगर आहे. काही प्रोडक्ट्स मध्ये ब्राउन शुगर आहे. अशा वेगवेगळ्या टाईपचे शुगर, कोणत्या टाईपचा प्रोडक्ट बनवायचा त्यानुसार साखर यूज करायची. त्याच्यानंतर तूप. तूप कोणता यूज करायचा आहे? इथं पण खूप मोठा प्रश्न आहे. मगाशी सांगितलं तुम्ही प्युअर घी यूज करताय की बटर यूज करताय की वनस्पती तूप यूज करताय की स्पेशल बेकरीचं मार्गारीन भेटतं ते यूज करताय. त्याच्यावर क्वालिटी मॅटर करते बेकरी प्रोडक्ट्स. कारण बिस्किटचा विचार केला तर 50% to 60% म्हणजे 1 किलोसाठी 50 ते म्हणजे 500 ते 600 ग्राम तूप यूज होतं बिस्किट बनवताना 1 किलोसाठी. तर तेच तूप जर तुम्ही खराब यूज केलं, प्रोडक्ट खराब होणार. म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट काय मैदा, शुगर, तूप, त्याच्यानंतर पाणी पण खूप इम्पॉर्टंट आहे बेकरी इंडस्ट्रीमध्ये. पाणी हे फर्मेंटेड प्रोडक्ट्स मध्ये खूप व्हॅल्यू आहे त्याला. तुम्ही चांगल्या क्वालिटीचं जर पाणी नाही यूज केलं तर ब्रेड खराब होण्याचे चान्सेस असतात, पाव खराब होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर सॉल्ट आहे. सॉल्ट पण खूप इम्पॉर्टंट आहे फर्मेंटेड प्रोडक्ट्स मध्ये, पाव बनवताना, ब्रेड बनवताना. कारण सॉल्टचं पर्सेंटेज कमी जास्त झालं तर ब्रेड खराब होण्याचे चान्सेस असतात. पाव खराब होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर कलर आहे. कलर हा ऑप्शनल आहे, पण तुम्ही काही इनोव्हेटिव्ह मध्ये कलर्स यूज करू शकता. जसं केक्सचे वेगवेगळ्या टाईपचे केक्स बनवताना आपण यूज करू शकतो कलर्स. त्याच्यानंतर ईस्ट आहे. तर ईस्ट नक्की काय आहे? की ईस्ट आहे काय? फंगस आहे. सॅकरोमॅयसिस सेरेविस बॅक्टेरिया. सॅकरोमॅयसिस सेरेविस. हा सॅकरोमॅयसिस सेरेविस जो बॅक्टेरिया आहे तोच ब्रेड इंडस्ट्रीमध्ये, ब्रेवरी इंडस्ट्रीमध्ये अल्कोहोल फर्मेंटेशनसाठी आपण यूज करतो. तर मार्केटमध्ये 2 टाईपचे ईस्ट भेटतात. एक ड्राय, दुसरं आहे ओलं, जे त्याला आपण कॉम्प्रेस ईस्ट पण म्हणतो. तर याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? जे ड्राय ईस्ट किंवा इन्स्टंट ईस्ट आहे, त्याची सेल्फ लाईफ हे 1 वर्ष 2 वर्षापर्यंत असते. आणि जे ओलं ईस्ट आहे, कॉम्प्रेस ईस्ट, त्याची सेल्फ लाईफ हे 1 महिन्यापर्यंत. तुम्ही कंपॅरिझन करू शकता की 1 महिन्यापर्यंत ओलं ईस्ट टिकतं आणि ड्राय ईस्ट किती वेळ टिकतं? 1 ते 2 वर्ष टिकतं ते, सेल्फ लाईफ असते. पण कॉस्टिंगचा विचार केला तर कॉस्टिंग ओलं ईस्ट खूप कमी आहे ऍज कम्पेअर टू इन्स्टंट ईस्ट किंवा ड्राय ईस्ट. तर कोणता प्रोडक्ट बनवायचा आहे, तुम्हाला पाव बनवायचा आहे, टोस्ट बनवायचा आहे, त्यानुसार तुम्ही हे ईस्टची क्वांटिटी कमी जास्त ऍडजस्ट करून प्रोडक्ट हे बनवू शकतात. हे झालं मेजर इन्ग्रेडियंट्स, म्हणजे हे कंपल्सरी लागणारच आहे बेकरी प्रोडक्ट्स बनवताना. तर पहिला आपण बघितलं मैदा, शुगर, तूप, पाणी, सॉल्ट आणि ईस्ट. याच्याशिवाय पर्याय नाही बेकरी इंडस्ट्रीमध्ये. मैद्याला तुम्ही सांगितलं रिप्लेस करू शकता. आणि मैद्याचा जर विचार केला तर याची स्पेशल बेकरीसाठी मैदा भेटतो. तर मग तुम्ही घरी बघितलं सम्राटचा मैदा आहे, असे नेचर फ्रेशचा मैदा आहे. ही टाईपचे मैदा हा भेटतात, पण स्पेशली बेकरीसाठी स्पेशल असतात. त्याच्यामध्ये बिस्किटसाठी वेगळा मैदा आणि फर्मेंटेड सोडा पाव ब्रेडसाठी वेगळा मैदा. असे 2 टाईपचे मैदा बेकरीसाठी आपण यूज करतो. त्याच्यानंतर हे मायनर इन्ग्रेडियंट्स आहेत. अजून बिस्किट तुम्ही जे आता आपण मेजर इन्ग्रेडियंट्स बघितलं त्या हिशोबाने यूज करून बिस्किट बनवू शकतो आपण. पण अजून जे मायनर इन्ग्रेडियंट्स आहेत ते क्वालिटी अजून बेटर करण्यासाठी, चांगली करण्यासाठी हे मायनर इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा ऑप्शनल इन्ग्रेडियंट्स आहेत. मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर, एग्स आहेत, इसेन्स आहे, कोका पावडर आहे, लिव्हिंग एजंट्स आणि प्रिझर्वेटिव्ह. तर मिल्क पावडर पण किती पर्सेंटेजने क्वालिटी यूज करायची ते पण खूप आहे. ती ₹80 किलो पासून तर ₹500 किलो पर्यंत मिल्क पावडर अवेलेबल आहे. कस्टर्ड पावडर आहे. एग्स पण ऑप्शनल आहे. तुम्ही विदाऊट एग्स पण बेकरी प्रोडक्ट्स बनवू शकता. विथ एग्स पण बेकरी प्रोडक्ट्स हे बनवू शकता. पण विथ एग्स आणि विदाऊट एग्सचं कंपॅरिझन केलं तर हे विथ एग्स जर आपण यूज केलं
खूप चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट हा तयार होतो. त्याच्यानंतर इसेन्स आहे, कोको पावडर, त्याच्यानंतर आहे लिव्हिंग एजंट्स. लिव्हिनिंग एजंट्स नक्की काय? ते लिव्हिनिंग एजंट्स मध्ये काय आहे की बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि अमोनियम बायकार्बोनेट हे बिस्किट बनवताना यूज करतात लिव्हिंग एजंट्स. तर बेकिंग पावडरचा यूज काय आहे की जी कुकीज आहे, कुकीज हे जागेवर फुलवण्याचं काम करतात बेकिंग पावडर. आणि बेकिंग सोडा आणि अमोनियम बायकार्बोनेट हे जागेवर पसरवण्याचं काम करतात किंवा एकच जाळी देणं जे बिस्किटला काम करतं, वजन हलकं करण्याचं काम हे अमोनियम बायकार्बोनेट करतं आणि सोडा करतं. त्याच्यानंतर प्रिझर्वेटिव्ह आहे. तर पाव आपल्याला हा 3-4 दिवस टिकवायचा आहे. ब्रेड 5 ते 6 दिवस टिकवायचा आहे किंवा बिस्किट आपला 3 महिन्यापर्यंत टिकवायचे आहे. त्याच्यासाठी यूज करतात काय? प्रिझर्वेटिव्ह. तर प्रिझर्वेटिव्ह नक्की कोणते आहेत? की पाव ब्रेडसाठी कॅल्शियम प्रोपिनेट आणि बिस्किटसाठी सोडियम बेन्झोएट. त्याच्यानंतर चांगल्या प्रकारची बेकरी रन करण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचा सेटअप पण खूप इम्पॉर्टंट आहे. लेआउट पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही मोठं युनिट स्टार्ट करताय 10 लाखाचं की 15 लाखचं, 25 लाखचं त्यानुसार लेआउट ठरेल. किंवा तुम्ही छोट्याशा गाळ्यामध्ये स्टार्ट करताय 10 बाय 10, त्यानुसार तुम्हाला बेकरीचा लेआउट ठरेल की ओव्हन कुठं ठेवायचा आहे. मिक्सिंग एरिया कुठे आहे, स्टोरेज एरिया कुठे आहे, कूलिंग एरिया कुठे आहे, तुमचं काउंटर कुठं आहे. त्यानुसार हा लेआउट तयार करायचा असतो स्टार्टिंगला. कारण जर प्रॉपर लेआउट नसेल तर खूप प्रॉब्लेम येतात की मिक्सिंग एरिया दुसरीकडे, स्टोरेज एरिया दुसरीकडे, पॅकिंग एरिया दुसरीकडे, तुमचं आउट दुसरीकडे. तर प्रॉपर बेकरी स्टार्ट करण्यासाठी प्रॉपर लेआउट पण इम्पॉर्टंट आहे. तर हे झालं आपल्याला बेकरीचं इन्ग्रेडियंट झाले, स्कोप झाला. तर आपल्याला बेकरीसाठी मशीन्स काय काय लागतात? ते खूप इम्पॉर्टंट आहे की बेकरी आपल्याला स्टार्ट करायची ठीक आहे. पण त्याला मशिनरी काय लागतं? त्याची कॉस्टिंग काय आहे? नेमकी कोणतं मशीन घ्यायचं आहे? मला घरगुती स्टार्ट करायचं आहे की गाड्यामध्ये स्टार्ट करायचं आहे? तर घरगुती स्टार्ट करायचं असेल मला कोणतं मशीन घ्यायला पाहिजे? त्याच्यानंतर मोठ्या इंडस्ट्री टाकायची आहे, तर मोठी इंडस्ट्रीसाठी कोणतं मशीन घ्यायला पाहिजे? तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मशीनमध्ये वजन काटा, वेइंग बॅलन्स. तर बेकरीमध्ये 2 टाइपचे वजन काटा लागतात. एक काउंटरसाठी 30 किलो पर्यंत आणि 100 प्लस हा मिक्सिंग एरियामध्ये. हे 2 टाइपचे वजन काटे लागतात. याचं पण तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल वजन काट्याचं. रजिस्ट्रेशन इम्पॉर्टंट आहे. तर याची कॉस्ट जर बघितली तर 30 किलोचा वेइंग बॅलन्स जर बघितला तर विथ रजिस्ट्रेशन एक 3,500 ते 4,000 पर्यंत हा वजन काटा येईल. किंवा तुम्ही पॉकेट स्केल वेइंग बॅलन्स म्हणजे एकदम ऑनलाईन तुम्हाला भेटून जाईल ₹250-300 पर्यंत. छोटंसं त्याच्यामध्ये 10 किलो पर्यंत वजन होतं. तुम्ही पॉकेट स्केल पण वजन काटा घेऊ शकता. तुम्हाला घरगुती स्टार्ट करायचं, केक बनवायचा असेल बिस्किट, तर ते पण घेऊ शकता पॉकेट स्केल वेइंग बॅलन्स. कप, मेजरिंग स्पून याची सवय जरा कमी करायची. कारण जे ॲक्युरेट वजन असेल तर फिनिश प्रोडक्ट पण ॲक्युरेट येईल. तर सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे? वेइंग बॅलन्स. त्याच्यानंतर आहे मिक्सिंगचा पार्ट. ठीक आहे, वजन केलं, रॉ मटेरियलचं वजन केलं आपण. त्याच्यामध्ये मिक्सिंग कशामध्ये करणार? तो पण खूप मोठा प्रश्न आहे, की पाव बनवायचा असेल तर कोणतं मशीन यूज करायचं आहे? बिस्किट मशीन बनवायचं असेल कोणतं मशीन यूज करायचं आहे? केक बनवायचा असेल तर कोणतं मशीन यूज करायचं आहे? खारी बनवायचं असेल तर कोणतं मशीन यूज करायचं आहे? की सगळ्यांसाठी एकच मशीन आहे की प्रत्येक प्रॉडक्टसाठी वेगळं मशीन आहे? हे पण खूप डाउट क्लिअर झाले पाहिजे. कारण आपल्याला प्रॉडक्ट कोणतं बनवायचं आहे, की कोणत्या प्रॉडक्टमध्ये आपल्याला उतरायचं आहे. उतरायचं म्हणजे इन द सेन्स की फक्त तुम्हाला पावच बनवायचे आहेत, की सगळे प्रॉडक्ट बनवायचे आहेत? फक्त टोस्टच बनवायचे आहेत, की बाकी पण केक पण बनवायचा आहे? त्याच्यावर डिपेंड करतं, की आपल्याला मशीन कोणती पर्चेस करायची आहे. तर आपल्याला सगळ्याच प्रॉडक्ट बनवायचे आहेत. केक पासून फर्मेंटेड प्रॉडक्ट झाले, टोस्ट, खारी सगळंच क्रीम रोल आहे. त्यासाठी आपल्याला 1-2 मशीन ते दिलेले आहेत. एक ब्लेंडर मिक्सर, दुसरा आहे स्पायरल मिक्सर. तर पहिल्या पिक्चरमध्ये दिसतं तुम्हाला ब्लेंडर मिक्सर. हे 5 लिटर पासून स्टार्ट होतात. 5 लिटर म्हणजे किती? की एक ॲट अ टाईम तुम्ही 1 ते 1.5 किलो पर्यंत मिक्सिंग करू शकता त्याच्यात. त्याच्यानंतर 5 लिटर, 10 लिटर, 25 लिटर, 20 लिटर, 30 लिटर, 90 लिटर पर्यंत हे ब्लेंडर मिक्सर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर मिनिमम जर कॉस्ट बघितली,
ही 15 ते 20,000 पासून स्टार्ट आहे प्लांटर मिक्सर, कमीत कमी छोट्या स्केलचा. जर प्रॉपर जर तुम्हाला बेकरी साठी घ्यायचं असेल तर 20 लिटरचं प्लांटर मिक्सर हे सफिशियंट होतं. 20 लिटर मध्ये जर बघितलं एक 4 ते 5 किलो पर्यंत मिक्सिंग ही झाली पाहिजे बिस्किटची. 4 ते 5 किलो म्हणजे किती मैदा, म्हणजे फिनिश प्रोडक्ट त्याचं किती येणार 7 ते 8 किलो. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे प्लांटर मिक्सर. तर प्लांटर मिक्सरचे 3 अटॅचमेंट असतात. एक बिस्किटसाठी, दुसरं स्पायरल जो असतो तो फर्मेंटेड प्रोडक्ट साठी, एक स्प्रिंग असते तुम्हाला दाखवलंय पिक्चर मध्ये 3 अटॅचमेंट. तर बिटर हे बिस्किट साठी आपण यूज करतो, स्प्रिंग केक साठी, आणि जो हुक दिलेला आहे हा फर्मेंटेड प्रोडक्ट साठी. फर्मेंटेड प्रोडक्ट म्हणजे पाव, ब्रेड, खारी याच्यामध्ये आपण यूज करतो हे हुक टाईपचं. आणि बेकरी इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं कोणत्या पण बेकरीमध्ये, तर हे प्लांटर मिक्सर स्पेशल यूज करतात बिस्किट आणि केक साठी. त्याच्यानंतर आहे स्पायरल मिक्सर. तर स्पायरल मिक्सर हे स्पेशल यूज करतो आपण पाव, ब्रेड, टोस्ट आणि खारीसाठी. कारण याची कॅपॅसिटी खूप जास्त असते. त्याचे मिनिमम 25 ते 30 लिटर पासून पुढे आहे स्पायरल मिक्सर. हे कमी याच्या क्वांटिटी मध्ये बाउल मध्ये नाही भेटत. त्याचा मिनिमम तुम्हाला 30 लिटरच्या पुढेच भेटेल. याची काय खासियत असते की जे आपल्याला पाव, ब्रेड आणि टोस्ट बनवताना ते ग्लुटेन फॉर्मेशन पाहिजे, जो इलास्टिक डो पाहिजे आपल्याला, तो देण्याचं काम करते स्पायरल मिक्सर. याच्यामध्ये ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक पण अवेलेबल आहे, पण याची कॉस्ट आहे 70 ते 80 हजारापासून पुढे स्पायरल मिक्सरची. जर तुम्हाला फक्त बिस्किट आणि केकच बनवायचं असेल तर स्पायरल मिक्सर घेण्याची काही गरज नाही. तुम्ही फक्त प्लांटर मिक्सर घेतला तरी चालेल. जर तुम्हाला सगळेच प्रोडक्ट्स बनवायचे आहेत तर तुम्हाला दोन्ही मशीन घ्यावं लागतील. याचा बाउल आहे मिक्सिंग बाउल स्पायरल मिक्सरचा, हा बाकी रिन्युअल पण असतो आणि फिक्स पण असतो. पण जर तुम्ही कमी क्वांटिटी मध्ये घेतला तर हा मोस्ट ऑफ काय फिक्स असतो स्पायरल मिक्सर. तर इम्पॉर्टंट काय आपल्याला मिक्सर मध्ये प्लांटर मिक्सर आहे, दुसरा आहे स्पायरल मिक्सर. त्याच्यानंतर अजून आहे हाय स्पीड मिक्सर. हाय स्पीड मिक्सर ज्यांचं क्वांटिटी खूप असेल प्रोडक्शनची, म्हणजे डेलीचं तुम्हाला मिनिमम 500 किलो मैदा लागतो किंवा 200 किलो मैदा लागतो, त्यांच्यासाठी हा हाय स्पीड मिक्सर यूज करतो. याची कॉस्ट पण तेवढीच आहे, 2 ते 2.5 लाख पर्यंतची कॉस्ट आहे हाय स्पीड मिक्सर. एवढ्या क्वांटिटी मध्ये तुमचा एखादी बेकरी सेटअप होईल एवढ्या कॉस्ट मध्ये, तर एका मशीनची कॉस्ट आहे. हे केव्हा यूज करतो जेव्हा तुमचं प्रोडक्शन खूप वाढेल त्याच्यासाठी. पण याच्यामध्ये तुम्ही फक्त काय टोस्ट, पाव, ब्रेड यांचीच मिक्सिंग करू शकता, त्याच्यामध्ये बिस्किटची मिक्सिंग नाही होणार. तर हाय स्पीड मिक्सर आणि स्पायरल मिक्सरचा विचार केला याच्यामध्ये डिफरन्स, तर स्पायरल मिक्सिंगचं मिक्सिंग टाइम आहे 13 ते 14 मिनिटं आणि हाय स्पीडचा मिक्सिंगचा टाइम आहे 3 ते 4 मिनिटं. 3 ते 4 मिनिटांमध्ये पूर्ण मिक्सिंग हे होऊन जाते. त्याच्यानंतर आहे वायर कट मशीन. वायर कट मशीन आपल्याला बिस्किट कटिंग साठी यूज करतो, किंवा याच्यामध्ये आहे कुकी ड्रॉपर आहे, ते पण आपल्याला कुकी स्पेशल वेगळ्या टाईपच्या बऱ्या मार्केटमध्ये बघा बऱ्याच शेडच्या बऱ्याच शेपचे कुकीज आहेत, ते कुकी ड्रॉपरने पण बनवू शकतो आपण हे, किंवा सेमी ऑटोमॅटिक वायर कट मशीन. जर तुम्हाला स्पेशल बिस्किट मध्ये उतरायचं असेल तर सेमी ऑटोमॅटिक वायर कट मशीन घेतलं तर कधीच पण चांगलंच आहे. याची कॉस्ट जर बघितली 1 ते 1.5 लाखापर्यंत याची कॉस्टला सुरुवात होते. त्याच्यानंतर आहे डिवायडर आहे, राउंडर आहे, बन डिवायडर राउंडर आहे आणि पेस्ट्री शीटर आहे. हे राउंडर, डिवायडर हे कशामध्ये यूज करतात, मोठ्या स्केल इंडस्ट्री, म्हणजे जसं आपल्या मार्केटमध्ये बघा क्युलरीचे ब्रेड, नेचर फ्रेश, ब्रिटानियाचे ब्रेड आहे, ते स्पेशल ब्रेड इंडस्ट्री आहे, त्यांच्यामध्ये हे यूज होतात. फर्मेंटेड प्रोडक्ट्स मध्ये स्पेशली म्हणजे फर्मेंटेड प्रोडक्ट साठी यूज करतात. डिवायडर आहे राउंडर. डिवायडर हवे कटिंग करण्याचं काम करतं. जेवढं तुम्हाला शेपचा साईजचा ब्रेड बनवायचा आहे, म्हणजे 200 ग्रामचा बनवायचा आहे की 700 ग्रामचा बनवायचा आहे की 350 ग्रामचा, त्यानुसार हे डिवाइड करून देतात आणि मोल्ड करून देतात. तर राउंडरचं काम हे त्याला शेप देण्याचं, राउंड करण्याचं काम हे करतं. हे मोठ्या इंडस्ट्रीसाठी तुम्हाला स्टार्टिंगला घ्यायची काही गरज नाही. त्याच्यानंतर आहे पेस्ट्री शीटर. हे पेस्ट्री शीटर आपल्याला खाली लाटण्यासाठी मदत होते.
पेस्टिस हिटर जर तुम्ही घेतलं तर खारीचं प्रोडक्शन खूप वाढेल, पण याची कॉस्ट खूप आहे. याचे 2 ते ₹2.25 लाख पेस्टिस हिटरचं काम आहे. तर तुम्हाला पेस्टिस हिटर जर घ्यायचं नसेल, तुम्ही रोलिंग पिन लाटणं ते जर घेतलं तरी तुम्ही खारीचं काम हे करू शकता. कारण खारी बनवताना फोल्डिंग खूप द्यावं लागतं, त्याला लाटावं खूप लागतं. तर लाटण्याचं काम करतं हे पेस्टिस हिटर. तर तुम्हाला पूर्ण खेड्यामध्ये जर बेकरी स्टार्ट करायचं आहे, तर तुम्ही पेस्टिस हिटर जर घेतलं आणि खारीचंच प्रोडक्शन खूप केलं, तर नक्की तुम्हाला हा प्रॉफिटेबल हा बिझनेस आहे खारीचा. त्याच्यानंतर मिक्सिंग नंतर आहे ओव्हनचा पार्ट जर बघितला, तर याच्यामध्ये ओव्हनचा मध्ये सिंगल डेक ओव्हन, डबल डेक ओव्हन आणि हा 3 डेक ओव्हन. म्हणजे तुम्ही घरी स्टार्ट करायचं असेल तर हा सिंगल डेक ओव्हन जर घेतला, त्याची कॉस्ट आहे एक 35,000 पासून स्टार्ट आहे. छोटा ओव्हन. आणि घरगुती स्टार्ट करायचं म्हणजे याच्यापेक्षाच म्हणजे जो आपण घरी यूज करतो. ओटीजी ओव्हन आहे, मायक्रो ओव्हन आहे. त्याची ओटीजी जर ओव्हनची जर प्राइस बघितली 60 लिटर कॅपॅसिटीची, तर एक 14,000 ते 15,000 पर्यंत कॉस्ट आहे ओटीजी ओव्हनची. त्याच्यामध्ये पण तुम्ही बेकिंग करू शकता सगळे प्रॉडक्ट्स. तर हे जे आपण ओव्हन बघतोय आता, हे कमर्शियल म्हणजे इंडस्ट्री पर्पजचे ओव्हन्स आहेत. याच्यामध्ये जर ट्रेची जी क्वांटिटी आहे, त्यानुसार याची प्राइस ठरते. म्हणजे तुम्ही सिंगल डेक जर ओव्हन घेतला आणि सिंगल ट्रे, तर याची कॉस्ट किती आहे? 35,000 आणि 2 डेक ओव्हन जर घेतला आणि 4 ट्रे म्हणजे वरच्या डेकमध्ये 2 ट्रे आणि खालच्या डेकमध्ये 2 ट्रे. तर याची कॉस्ट किती आहे? 70,000 ते 80,000. तर तुम्ही छोट्या गाळ्यामध्ये स्टार्ट करायचं आहे, कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये. तर तुम्ही 2 डेक ओव्हन घेतला आणि प्लॅनेटरी मिक्सर घेतला 20 लिटरचा, तरी तुम्ही चांगल्या प्रकारे बेकरी हे रन करू शकता. हे फक्त मशीनचा. त्याच्यानंतर जो पार्ट आहे हॉट केस आहे, फ्रीज आहे, काउंटर हे तर नंतरचा पार्ट आहे. पण जर इक्विपमेंट्समध्ये जर बघितलं, तुम्हाला प्लांटर मिक्सर घेण्याची गरज आहे आणि फक्त काय 2 डेक ओव्हन. तर हे ऑपरेट कशावरती होतं? त्याच्यासाठी लागतं तुम्हाला गॅस आणि इलेक्ट्रिसिटी. एकतर गॅसवर ऑपरेट होईल किंवा इलेक्ट्रिसिटीवर. तर इलेक्ट्रिसिटी तुमच्याकडे भरपूर प्रमाणात अवेलेबल असेल, तर तुम्ही इथं इलेक्ट्रिसिटीचं घेतलं तर चांगलं आहे. पण मी सजेस्ट करेल गॅस जर घेतलं, तर गॅसचंही खूप प्रॉफिटेबल आहे डेक ओव्हनमध्ये. त्याच्यानंतर अजून क्वांटिटी तुम्हाला प्रोडक्शन वाढलं, की तुम्हाला नाही ठीक आहे जास्त प्रोडक्शनसाठी बनवायचं आहे, तर तुम्ही 3 डेक ओव्हन पण घेऊ शकता. 3 डेक ओव्हनचे आहे 1.5 ते 2 लाखापर्यंत कॉस्ट आहे 3 डेक ओव्हन. याच्यामध्ये प्रत्येक डेकमध्ये तुम्ही वेगळे प्रोडक्ट हे बेक करू शकता. म्हणजे पाव पण आहे, बिस्किट पण आहे, केक्स पण आहे. वेगळे प्रोडक्ट्स तुम्ही याच्यामध्ये सगळ्या टाइपचे प्रॉडक्ट हे बेक करू शकता. त्याच्यानंतर आहे रोटरी रॅक ओव्हन. हे स्मॉल स्केलसाठी झालं ओव्हनचं. त्याच्यानंतर मोठ्या स्केलसाठी. मोठ्या स्केल म्हणजे किती, की तुमचं प्रोडक्शन हे दिवसाचं 200 किलो आहे मैदा यूज असेल, 100 किलो मैदा यूज होत असेल, तर हे रोटरी रॅक ओव्हन घेणे कधी पण फायदेशीर आहे. याची कॉस्ट आहे 3 लाखापासून पुढे. रोटरी रॅक ओव्हन. त्याच्यामध्ये ट्रॉली असते, सिंगल ट्रॉली, डबल ट्रॉली, 3 ट्रॉली, 4 ट्रॉली अशा ॲट अ टाईम तुम्ही ट्रॉली हे त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि ट्रॉलीची हाईटवर नसतं ते, ट्रेची क्वांटिटी किती आहे, त्यानुसार प्राइस ठरते ओव्हनची आणि ट्रॉली साइज. की एक ट्रे जर घेतला तुम्ही 12 ट्रेचा ओव्हन घेतला किंवा 36 ट्रेचा ओव्हन घेतला, तर 3.5 लाखापासून मिनिमम त्याची कॉस्ट आहे 3 3.5 लाख. तर एका ट्रॉलीमध्ये जर प्रोडक्शनचा विचार केला, तर एक 10 किलो बिस्किट निघतात अर्ध्या तासामध्ये. एक 7 ते 8 किलो खारी निघेल 8 तासामध्ये. त्याच्यानंतर पावाचा बघितला एक 20 ते 25 डझन हे मिनिमम पाव निघतील. मॅक्सिमम तुम्ही ट्रेची ॲडजस्टमेंट करून हे काढू शकता. त्याच्यात ब्रेड पण तुम्ही 42 ब्रेड बनवून काढू शकता रोटरीमध्ये. आणि हे ऑपरेट कशावरती होतं? गॅसवरती, इलेक्ट्रिसिटी, फायरवूड आणि डिझेल. तर तुमच्याकडं पेट्रोल पंप निअर अबाउट डिझेल अवेलेबल असेल, तुम्ही डिझेल ओव्हन घ्या किंवा गॅस अवेलेबल असेल तर गॅस ओव्हन घ्या किंवा लाईट अवेलेबल असेल कारण लाईट लागेल तुम्हाला 3 फेज लागेल. तर तुम्ही डिझेल आणि गॅस ओव्हन जर घेतला रोटरी ओव्हन, तर तुम्हाला 3 फेजची गरज नाही. सिंगल फेज असेल तरी चालेल.
पण जर तुम्ही स्पेशल लाईटचं म्हणजे तुम्हाला इथे 3 फेजचं कनेक्शन लागेलच. रोटरी ओव्हन याची कॉस्ट सांगितलं मी 3-3.5 लाखच्या पुढे. आणि याच्यामध्ये अजून एक आहे की तुम्ही खेड्याकडे स्टार्ट करायची आहे बेकरी, तर इथे लाकडावरती पण आहे अवेलेबल रोटरी ओव्हन. तुम्ही लाकडाचं फायरवूड रोटरी ओव्हन म्हणतात त्याला. ते पण लाकडं पण यूज करून तुम्ही त्याला फायर करू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आता सगळं झालं मशीन, स्लायसर. स्लायसर कायसाठी यूज होणार? टोस्ट कटिंग करण्यासाठी, ब्रेड कटिंग करण्यासाठी हे आपण स्लायसर यूज करतो. तर तुमचं प्रोडक्शन आता बघा, मी सांगितलंय खारीमध्ये ड्राय मध्ये खारी आणि टोस्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला उतरायचं असेल तर स्लायसर घेणं हे कंपल्सरीच आहे. टोस्टची कटिंग करण्यासाठी वेगळं स्लायसर, ब्रेड कटिंग करण्यासाठी वेगळं स्लायसर. पण आत्ताचा जर विचार केला तर दोघांचं कॉम्बिनेशन मध्ये पण स्लायसर आहे. कारण त्याच्यात थिकनेस असते की ब्रेडची थिकनेस ही कमी असते ऍज कम्पेअर टू टोस्ट. टोस्टची थिकनेस ही थोडी मोठी असते ऍज कम्पेअर टू ब्रेड. तर तुम्हाला टोस्टच प्रोडक्शन करायचं असेल खूप जास्त, तर टोस्टच साठी स्लायसर लागेल. याची कॉस्ट आहे मिनिमम 25,000 ते 30,000 रुपये टोस्ट स्लायसर. तर आपल्याला मशीन मध्ये जर बघितलं, एक प्लांटर मिक्सर, स्पायरल मिक्सर, डेक ओव्हन किंवा रोटरी ओव्हन आणि हे स्लायसर, एवढ्या 3-4 मशीन लागतात छोट्या छोट्या बेकरी स्टार्ट करण्यासाठी. जर मी कॉस्टचा जर विचार केला तर मिनिमम 1 लाखापासून पण स्टार्ट होते किंवा 25 लाख पर्यंत पण बेकरी स्टार्ट होऊ शकते. तर 1 लाख जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय त्यासाठी मशीन कोणत्या घ्यायचे आहे, ते जसं मी कॉस्ट सांगितलेच आहे. किंवा अजून मोठा प्रोजेक्ट टाकायचा आहे तुम्हाला, 10 लाखाचा, 15 लाखाचा, 25 लाखाचा आहे, त्यानुसार मशीन कोणत्या घ्यायचं आहे ते पण आपल्याला आधी ठरवायचं आहे की ते कॉस्टिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे ऑपरेशन मेंटेनन्स ऑफ बेकरी प्लांट किंवा मशीनचं. ऑपरेशन मेंटेनन्स खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते का इम्पॉर्टंट आहे ऑपरेशन मेंटेनन्स? कारण तुम्ही इन्व्हेस्ट करता स्वतःचे पैसे किंवा लोन करताय, तर ते मशीन पण आणि खूप चांगल्या क्वालिटीची भेटली पाहिजे. त्याचं मेंटेनन्स कमी पाहिजे, ड्युरेबल पाहिजे. तर तुम्ही ओव्हन कुठून पर्चेस करता, मशीन कुठे पर्चेस करता, त्यांचा जो वेल नोन डीलर आहे का? कारण बऱ्याच वेळेस काय होतं, की मोठी ऑर्डर आली 10 किलोची, 20 किलो तुमच्याकडे बिस्किट आहे, कंटिन्यू दिवाळी सीझन आहे चालू. कंटिन्यूअस बिस्किटची तुमच्याकडे ऑर्डर आहे आणि मध्येच ओव्हन खराब झालं, ब्रेकडाउन झालं किंवा जे मिक्सर आहे ते खराब झालं. तर तुम्हाला रेट त्याला काय आहे? तुम्ही तिथं काय करणार? अशा वेळेस जर तुम्ही लोकल मेंटेनन्स करतो, त्याला जर बोलवलं, तर तुमच्याकडे तिथं 100चा खर्च तुम्हाला 500 घेणार. तिथं 1000चा खर्च तिथं तुम्हाला 2000 घेणार. दुप्पट खर्च घेणार तुमच्याकडून. त्याच्यासाठी की रेग्युलर मेंटेनन्स असेल इक्विपमेंटचा, मशीनचा, तर तुम्हाला ह्या प्रॉफिटेबल बिझनेसमध्ये खूप हेल्पफुल आहे. तर जास्त मशीन चालेल, जास्त इन्कम देईल. त्याच्यानंतर तुम्हाला मेंटेनन्स पण हा खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा मशीन परचेस करायला जाल तुम्ही, तर त्याला आधी विचारायचं की ठीक आहे, तर छोटं-छोटं मेंटेनन्स कसं करायचं, की आता रोटरी ओव्हनचा फिल्टर कसा चेंज करायचा? जे मिक्सर आहे, मिक्सरचे ब्लेड्स कसे चेंज करायचे असतील किंवा स्लायसरचे ब्लेड्स आहेत. ग्रेसिंग कुठं करायचं आहे, कोणते पॉइंट्स आहेत त्याच्याकडून माहिती करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आहे केक, बिस्किट, कुकीज आहे, पाव ब्रेड आहे, टोस्ट आहे, खारी हे बरेचसे बेकरीचे हे प्रॉडक्ट्स आहेत. तर प्रॉफिटेबलचा विचार केला म्हणजे कोणत्या प्रॉडक्टला किती प्रॉफिट आहे. तर केकचा विचार केला तर केकचं 300 ते 400%. तर मिनिमम तुम्ही विचार केला 300% प्रॉफिट आहे. तो कसा की केक अर्धा किलोचा केकचं मिनिमम प्राइस किती असेल? 200 ते मिनिमम प्राइस आहे. तर 250-300, 350 पर्यंत केक भेटतो. डिपेंड तुम्ही कोणता केक, रसमलाई घेता, चॉकलेट ब्लॅक फॉरेस्ट घेताय की व्हॅनिलाचा घेताय. बरेचसे टाइप्सच्या केक्स आहेत, केक मोठा केक. तर तो अर्धा किलोची कॉस्ट जर बघितली तुम्ही विथ प्रॉफिट, म्हणजे तुम्ही जर 50% जर प्रॉफिट जरी ऍड केला, तर मटेरियल कॉस्ट जाते 30 ते 40 रुपये, मॅक्सिमम 50 रुपये पकडली. मॅक्सिमम 50 रुपये कॉस्ट येईल अर्धा किलो केक पूर्ण बनवण्यासाठी. आणि तुम्ही तिथं सेल किती करणार आहे? 200 रुपये, 250 रुपये, 300 रुपये डिपेंड तुम्ही कोणत्या क्वालिटीचं मटेरियल यूज केलं आहे आणि कोणत्या टाईपचा हा केक आहे.
तर सगळ्यात जास्त प्रोटीन प्रोडक्ट आहे बेकरीमध्ये केक. त्याच्यानंतर आहे बिस्किट आणि कुकीज. बिस्किट आणि कुकीज मध्ये 40 to 50% प्रॉफिट मार्जिन. तर स्पेशल तुम्ही बिस्किट मध्ये, कारण बिस्किटचा विचार केला हा कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये आणि जास्त प्रॉफिटेबल बिझनेस आहे केक्स आणि बिस्किट. तुम्ही घरगुती जर बिस्किट जरी स्टार्ट केलं, कॉलनीमध्ये शेजार पाजार जरी बिस्किट बनवून दिले तरी तुम्हाला चांगला इन्कम सोर्स होऊन जाईल. त्याच्यानंतर आहे पाव ब्रेड. हा पण रेग्युलर प्रोडक्ट्स आहेत. ब्रेड तुम्हाला कोणत्या पण ढाब्यामध्ये, रेस्टॉरंटमध्ये, छोट्या गाड्यामध्ये पाव वड्याच्या पाव आणि ब्रेड लागतोच. सँडविच आहे, सँडविच कोणता ब्रेड लागेल. पाव वडा, वडापावसाठी, मिसळसाठी पाव लागतोच. सध्या मिसळची खूप क्रेज असल्यामुळे पाव हा जेवढं प्रोडक्शन केलं तेवढं कमी आहे मिसळ पावाचं. म्हणून पावाला पण खूप डिमांड आहे. त्याचा प्रॉफिटचा विचार केला तर 10 ते 20% पर्यंत फक्त मार्जिन आहे पावामध्ये. आणि अजून आहे पिझ्झा बेस. पिझ्झा बेसला पण खूप प्रॉफिट मार्जिन आहे. पिझ्झा बेसचा जर विचार केला तर एक ₹5 पर्यंत पिझ्झा बेस पडेल विथ प्रॉफिट 40%. तो जर मार्केटमध्ये कितीला भेटतो? फक्त पिझ्झा बेस 13 ते 14 रुपयाला. त्याच्यानंतर टोस्ट आहे. टोस्टचं 20% प्रॉफिट आहे. त्याच्यानंतर खारीला पण 20% आहे प्रॉफिट मार्जिन आहे. तर तुम्ही, कारण टोस्टला प्रॉफिट मार्जिन कमी आहे, खारीला प्रॉफिट मार्जिन कमी आहे. पण हा रेग्युलर प्रोडक्ट आहे. डेली सकाळी टोस्ट लागतं खायला. कारण सुरुवातच आपल्याला टोस्ट खारीने होते. बेकरी प्रोडक्ट हा प्रत्येकाच्या घरात कंझ्युम होणारा प्रोडक्ट आहे आणि फ्युचरमध्ये खूप डिमांड होणार प्रोडक्ट आहे बेकरी प्रोडक्ट्समध्ये. ठीक आहे. कोणाला काही डाऊट्स असतील, क्वेश्चन असेल तर चॅट बॉक्समध्ये टाका किंवा विचारू शकता. येस सर, थँक्यू सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि सो आता आपण ज्यांना क्वेश्चन्स आहे या टॉपिक वरती, आजच्या प्रेझेंटेशन वरती, बेकरीमध्ये तुम्हाला काही करायचं असेल सो प्लीज चॅट बॉक्स वरती क्वेश्चन्स टाका. चॅट वरती टाकताना होस्ट सिलेक्ट करा आणि देन आम्ही तुमचे क्वेश्चन्स कव्हर करूया. सो याच्यावरती आमचं बेकरीचा एक 2 आठवड्याचा ऑनलाईन प्रशिक्षण आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रत्येक जे प्रोडक्ट आहे त्याच्यावरती तुम्हाला सगळं प्रॅक्टिकली शिकवलं जाईल. आणि हा लाईव्ह ऑनलाईन कोर्स आहे. प्रत्येक प्रोडक्टच्या रेसिपीज आणि त्याचं कसं प्रिपरेशन करायचं, काय मशिनरी लागते, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये गाईडन्स करणार आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड बिझनेस वरती पण पूर्ण गाईडन्स मिळणार. सो हा जो कोर्स आहे याचा आमचा जो प्रिव्हियसली जॉईन केला होता, गौरी मॅडम जॉईन झालेला आहे, ज्यांनी हा कोर्स कम्प्लीट केला होता. आणि आज त्यांचं, सो वी विल लिसन फ्रॉम देम. त्यांना काय फीडबॅक आहे, त्यांचा कसा अनुभव आहे आणि ते आता काय करताय. जर एवढे मॅम, एवढे 100 लोक प्लस जॉईन आहे, सो यू कॅन प्रमोट युअर बिझनेस. तुम्हाला प्रमोट करायचं असेल, यू कॅन ऑलवेज शेअर तुमच्या कॉन्टॅक्ट चॅट बॉक्स वरती. यू कॅन शेअर ऑल द डिटेल्स. सो येस, गौरी मॅम. नमस्कार, मी गौरी नरवाडकर. मी अमोल सरांचा बेकरी कोर्स 20 डिसेंबरला जॉईन केला होता. कारण मला स्वतःला बेकरी प्रोडक्ट्स खूप आवडतात. त्यामुळे मी बेकरी प्रोडक्ट्स क्लास कुठे आहे का त्याची शोधातच होते. इतक्यात उद्योगवर्धिनी तर्फे हा बेकरी कोर्स आला आणि त्या क्लासचा मला एवढा फायदा झाला की अमोल सरांनी एवढं छान शिकवलं की प्रत्येक बारीक सारीक आमच्या शंका कुशंका सगळ्यांचं निरसन केलं की कसे प्रॉडक्ट्स हे करायचे, कसं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी की हे काय करायचं आणि काय करायचं नाही हे पण त्यांनी इतकं व्यवस्थित सांगितलं की असं वाटलं की कधी आम्ही एकदा बेकरी प्रोडक्ट्स बिस्किट करतोय किंवा बाकीचे सगळे प्रोडक्ट्स. तर मी नानकटाई केली आणि स्पॉन्ज केक आणि कप केक्स केले. ते सगळ्यांना एवढे आवडले. अजून मी बिझनेसच्या दृष्टीने अजून विचार केलेला नाहीये, पण आता सध्या मी उपासाची बिस्किट ती करायचा विचार करते. पण ह्या अमोल सरांचं म्हणजे एक वैशिष्ट्य आहे की ते प्रत्येक गोष्ट की कशी तुम्ही त्याच्यातनं बिझनेस मधनं तुम्ही स्वतःचा फायदा कराल, स्वतःचा बिझनेस डेव्हलप कराल, हे सगळं सांगतात. त्याचा म्हणजे खूप खूप धन्यवाद बोरसे सर, अमोल सर. वेलकम. थँक्यू. आणि मी सुनील चांडक सरांचं पण आभारी आहे
की त्यांच्यामुळे आम्हाला या क्लास बद्दल सांगितलं आणि ते एवढं महान कार्य करतायत की प्रत्येकाला आत्मनिर्भर करायचं त्यांचं स्वप्न खूप म्हणजे खूप जणांना आत्मनिर्भर होऊ दे ही देवाचरणी थँक्यू सुनील सर आणि अमोल सर. येस, थँक्यू. thank you so much ma'am for wonderful feedback आणि thank you for supporting our mission. आमच्या मिशन मध्ये तुम्ही पण जॉईन झाले याचा पण आम्हाला अभिमान आहे आणि विश ऑल द बेस्ट. तुमचे उपवासाचे बिस्किट हा खूप नवीन कन्सेप्ट आहे, सो आय एम शुअर की याला खूप ट्रेंड आहे, याच्यामध्ये एवढे प्लेयर्स नाहीये मार्केटमध्ये. सो चांगला आहे, म्हणजे कन्सेप्ट ऐकूनच चांगला वाटलं. सो विश यू ऑल द बेस्ट. आणि थँक्यू सर. तुम्हाला चॅट बॉक्स वरती तुमचे डिटेल्स शेअर करायचे असेल, इफ यू वॉन्ट सम कस्टमर्स, सो ऑलवेज तुमच्यासाठी हा म्हणजे मी ज्यांनी ज्यांनी हा क्लास आता जॉईन केलाय त्यांनी तो व्यवस्थित हे करा. काही शंका असतील तर अमोल सरांना विचारा, कारण ते प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित समजावून सांगतात. त्यामध्ये खूप खूप त्यांचा फायदा होईल आणि तुमचा बिझनेस मध्ये त्याचा उपयोग होईल. थँक्यू सर. थँक यू मॅम. येस, सो वी विल स्टार्ट द क्वेश्चन्स. आता बरेच क्वेश्चन्स आहेत, सो वन बाय वन सगळे क्वेश्चन्स कव्हर करूयात. जस्ट वन सेकंड. ओके, सो पहिला क्वेश्चन आहे की कप केक साठी कुठले प्रिझर्वेटिव्ह यूज करायचे की ज्याच्याने कपकेकची लाईफ 30 डेज पर्यंत होऊ शकते. कपकेक्स मध्ये आपण जर प्रिझर्वेटिव्ह ऍड करतो, एक सोडियम बेंझाईट पण ऍड करू शकतो आणि कॅल्शियम प्रोपनेट पण जास्त यूज होणारा प्रोडक्ट प्रिझर्वेटिव्ह आहे सोडियम बेंझाईट. तर तुम्ही त्याचं सेल्फ लाईफ 1 महिना 2 महिन्यापर्यंत करू शकता. पण ते केव्हा की तुम्ही त्याच्यामध्ये पॅकिंग कशी करताय केकची, त्याच्यानंतर ते मिक्सिंग कशी करताय, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह जे रॉ मटेरियल यूज करताय ते कोणते यूज करताय त्याच्यावर पण सेल्फ लाईफ खूप डिपेंड करते. तुम्ही प्रिझर्वेटिव्ह ऍड करून नक्कीच तुम्ही सेल्फ लाईफ वाढवू शकता कपकेकची. आणि कुकीजचं पण सेम, नॉर्मली विदाउट प्रिझर्वेटिव्ह पण तुम्हाला 1 महिना कुकीज टिकेल आणि विथ प्रिझर्वेटिव्ह तुमचं ते एक 2 महिने 1.5 ते 3 महिन्यापर्यंत टिकू शकतं कुकीज किंवा कपकेकचा 1 महिना पण टिकू शकतो. ओके ओके. पुढचे की बेकिंग साठी कोणता मैदा वापरावा. आता प्रोडक्ट्स कोणता आहे आपण बनवू त्याच्यावरती आहे की एमपीचं जर स्पेशल जर आहे तर जेएमपी म्हणून आहे, तो आपण मोस्ट कॉमनली यूज होतो, किंवा गणेश म्हणून आहे की अजून पन्ना आहे, पान आहे, या टाइपचे मैदा यूज होतात बेकरीमध्ये. हे तुम्हाला नॉर्मली किराणा दुकानामध्ये नाही अवेलेबल. त्यासाठी तुम्हाला एक 25-50 किलोची बॅगच घ्यावं लागेल, तर तुम्हाला स्मॉल क्वांटिटी मध्ये हे भेटणार. ओके ओके. पुढचं की साधा केक, आईस केक, खारी, बटर हे विविध प्रोडक्ट कसे बनवायचे हे आपण डिटेल मध्ये कोर्स मध्ये शिकणार आहे, म्हणजे हे कव्हर होणार आहे. नक्कीच ज्याच्यामध्ये आपण लाईव्ह ऑनलाईन पण आपण डेमो बघणार आहोत, बाकीचे ज्या युट्यूबचं पण शेअर बघणार आहोत की बिस्किटचं कसं बनवायचं आपण लाईव्ह पण बघणार आहोत यावेळेस. आणि एक पूर्ण आपण डेमो म्हणजे छोट्या छोट्या वस्तू, म्हणजे तुम्हाला हाताने मिक्सिंग करायची की मशीनने मिक्सिंग करायची आहे, दोन्हीचा डेमो भेटेल. राईट, ओके. पुढचं की केक साठी प्रीमिक्स कोणत्या कंपनी युज करतात आणि क्रीम कोणत्या युज करतात, कुठल्या कंपनीचं म्हणजे. आता प्रीमिक्स खूप बाजार झालाय, तर तुम्ही जर बघितला रिच कंपनीचा जर प्रीमिक्स यूज केला तर हे खूप चांगलं आहे, किंवा त्याचा टॉवर कंपनीचं प्रीमिक्स आहे ते खूप चांगलं आहे. किंवा बाकीचा जर तुम्ही क्रस्टन क्रमचा विचार केला, कॉस्ट वाढत असेल, सीएनसी क्रस्टन क्रमचं जो प्रीमिक्स आहे ते पण खूप इफेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर आहेत बरेचसे प्रीमिक्सेस, पण तुम्ही सीएनसी क्रस्टन क्रमचा विचार केला जो रिच कंपनीचा आहे, की अजून आहेत 1-2 आहेत, ते प्रीमिक्स जर कॉस्टली आहेत, पण तुम्ही यूज करून तो स्पंज आहे जे नॉर्मली तुम्हाला 130-150 रुपयापर्यंत प्रीमिक्स भेटेल, पण तिथे तुम्हाला 250 रुपये 200 रुपयांपर्यंत प्रीमिक्स भेटेल, पण त्याची ती फुलण्याची जर स्पॉन्जिनेस ही खूप जास्त असते. आणि क्रीमचा जर विचार केला, रिच कंपनीची पण क्रीम चांगली आहे, डिलिशियस पण आहे, डिलाइटचं आहे, ती पण खूप चांगली आहे. किंवा याची आहे टॉवर कंपनीचं आहे, त्याची पण क्रीम चांगली आहे. ओके.
पुढचं आहे की जळाऊ लाकूड ओव्हन हे गॅस आणि डिझेल ओव्हन पेक्षा याचा इंधन खर्च कमी आहे का? हो, आता तुम्ही बेकरी कुठे स्टार्ट करता याच्यावरती आहे. कारण सिटीमध्ये जर तुम्ही चालू जर केला, तर तुम्ही यूज करू शकता. पण त्याचं पॉप्युलेशन ॲज कम्पेअर टू नाही होत. तर तुम्ही जळाऊ लाकूड म्हणून पण यूज करू शकता. आणि आता जर कॉस्टचा विचार केला, तर डिझेल आणि गॅसची प्राइस खूप झालेली आहे. तर तुमच्याकडे सोर्स अवेलेबल असेल जळाऊ लाकडाचा, तुम्ही नक्कीच यूज करू शकता. काही इश्यू नाही. किंवा मग इलेक्ट्रिक ओव्हन हे सुद्धा ऑप्शन आहे का याचा? इलेक्ट्रिक ओव्हन जर घेतला तुम्ही, तर एमआयडीसी मध्ये एरिया असेल तर नक्कीच प्रॉपर. विदाऊट एमआयडीसी तर त्याला तुम्हाला खूप कॉस्टिंग पडेल. इलेक्ट्रिसिटी कडे न जाता तुम्ही जर एमआयडीसी असेल तर नक्कीच. अच्छा, ओके. पुढचं आहे की फक्त केकचा बिझनेस चालू करायचा असेल ऍज अ होम बेकर तर काय इम्पॉर्टंट आहे आणि स्टार्टिंगला काय खर्च येतो? आता तुम्हाला फक्त केकच बनवायचा आहे घरगुती. तर तुम्ही सिंपली काय करा, एक कोटेज ओव्हन घ्या 60 लिटरचं. 15,000 पर्यंत भेटून जाईल. त्याच्यानंतर हँड ब्लेंडर घ्या. 2.5-3 चांगल्या क्वालिटी जर घेतलं 400 वॅट्सचं, 250-3,000 पर्यंत येईल. त्याच्यानंतर आहे नोझल्स आहे, टर्न टेबल आहे, पेस्ट्री बॅग्स आहेत. त्याच्यानंतर जे बरेचसे रॉ मटेरियलचं प्रीमिक्स आहे, बस. मॅक्सिमम तुमचा जर रॉ मटेरियलचा खर्च एक ₹5,000-6,000, मशीनचा इक्विपमेंटचा खर्च आला एक ₹16,000-17,000. म्हणजे तुम्ही 20,000 पर्यंत जर इन्व्हेस्ट केला, तुम्ही घरगुती केक हा बिझनेस करू शकता. किंवा अजून कमी करायचा असेल, तुम्हाला ओव्हन घ्यायचा नसेल, तर तुम्ही कुकरमध्ये पण केक बनवू शकता किंवा कढईमध्ये पण केक बनवू शकता. फक्त तुम्हाला काय बिटरचा खर्च होतो ₹2,000-2,500 तोच करायचा. राईट, ओके. सो आता ज्यांना बऱ्याच लोकांचे कोर्स बद्दल क्वेश्चन आहे, सो आय क्विकली कव्हर. सो उद्योगवर्धिनीचा जो बेकरी प्रोडक्टचा ऑनलाईन कोर्स होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टचा बिझनेस कसं चालू करायचा, तुम्ही होम होम लेवल पासून असेल तर तुम्हाला इंडस्ट्री लेवल पासून असेल, याचं तुम्हाला पूर्ण गायडन्स मिळणार आहे. 2 आठवड्या कोर्सचं ड्युरेशन आहे. ₹3,000 कोर्सची फी आहे. सो याच्यामध्ये डे 1 टू डे 6 मध्ये तुम्हाला प्रत्येक इंट्रोडक्शन टू बेकरी आहे. मग काय काय स्कोप आहे याच्यामध्ये, रॉ मटेरियल कुठले युज होतात, मग ज्याच्यामध्ये इसेन्शियल कुठले, फ्लोर, सॉल्ट आहे आणि ऑप्शनल कुठले, हे तुम्हाला याच्यामध्ये गाईड केलं जातं डे 1 ला. डे 2 ला तुम्हाला याच्यामध्ये काय काय इक्विपमेंट लागतात, कसं स्ट्रक्चर लागतं, ऑपरेशन आणि मेंटेनन्सच्या गोष्टी आहे. त्याच्यानंतर डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट बिस्किट्स आहे, मग त्याचे रेसिपीज आहे, प्रोसिजर आहे, प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आहे. तुम्हाला एक लाईव्ह ऑनलाईन डेमो सुद्धा या कोर्समध्ये आम्ही अवेलेबल करून देणार, की तुम्हाला लाईव्ह ऑनलाईन सुद्धा हे प्रॅक्टिकली हे सगळं कव्हर होणार आहे. कुठल्या टाईपचे कुकीज आहे, त्याचं ट्रबल शूटिंग आहे, हे कव्हर होणार आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ब्रेड मेकिंग आहे, मग ब्रेड कसा बनवायचा, त्याचं ओव्हन ब्रेक किंवा व्हॉल्यूम काय असतो, कलर काय असतो, मॉइश्चर कसं मेंटेन करायचं, फर्मेंटेशनच्या गोष्टी आहेत. मग बन, ब्रेड, टोस्ट याच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर पफ कसं बनवायचं, पफचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, खारी, क्रीम रोल वगैरे त्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर कप केक, स्पॉन्ज केक, मफिन्स, एगलेस, नागली केक या सुद्धा गोष्टी डिटेलमध्ये कव्हर होणार आहे. आणि कॉस्टिंग वरती आहे, की याला एक साधारण किती कॉस्टिंग लागतं, हायजीन कसं मेंटेन करायचं आणि काय काय लॉज आहे, हे सगळं कव्हर, हे टेक्निकल सिलेबस आहे. आणि याच्यानंतर आमचा एक सेकंड वीक जो आहे तो पूर्ण बिझनेस इनपुट वरती असतो, की बिझनेस साठी काय काय आहे, मग काय काय नवीन ट्रेंड आहे, मार्केटिंग कसं करायचं, कस्टमर्स कसे मिळवायचे, एक्सपोर्ट कसा करायचा, त्याच्यानंतर सप्लाय चेन कसं मॅनेज करायचं, गव्हर्नमेंट स्कीम्स काय काय, तुम्हाला बेकरीचं स्वतःचं युनिट चालू करायचं असेल तर गव्हर्नमेंट स्कीम कशा मिळवायच्या, मार्केटिंग, फायनान्शियल, ऑपरेशनल मॅनेजमेंट, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये तुम्हाला डिटेलमध्ये गायडन्स मिळणार आहे. तर हा 2 वीक्सचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपर्ट्स आहे. प्रत्येक एक्सपर्टला इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे आणि प्रत्येक फील्डमध्ये त्यांचे एक्सपर्टीज आहे. सो कोणाला बेकरी कसली चालू करायची असेल, सो पूर्ण आम्ही बिझनेस ओरिएंटेड पूर्ण तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स मिळणार. आणि आमचे सक्सेस स्टोरीज आहे. रवींद्र भांबरे सर यांचं तुम्ही नक्कीच सक्सेस स्टोरीचा व्हिडिओ बघू शकतात, की त्यांनी आज हातगाड्यापासून त्यांनी सुरुवात केलेली होती आणि आज त्यांचे 4 आउटलेट आहे नाशिकमध्ये आणि विविध बेकरीचे उत्पादन ते करतात. तर अन्नपूर्णा बेकरी त्यांची आहे, ते आमचे पार्टिसिपंट आहे. त्यांचं तुम्ही इथे सक्सेस स्टोरी बघू शकता, कसं त्यांनी केलं. आणि ऑनलाईन पेमेंट करू शकता. इकडे तुमचे सगळे डिटेल्स फिलअप केल्या की ते रजिस्टर वरती क्लिक केलं तर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करता येईल आणि तुम्हाला कोर्सला अटेंड करता येईल. तसेच लाईव्ह ऑनलाईन सेशन होणार आहे. सो तुम्हाला प्रत्येक डाऊट तुमचा क्लिअर होणार आहे. तुम्हाला प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग सुद्धा मिळणार आहे आणि त्याचा तुम्हाला 6 महिन्याचा ऍक्सेस असेल.
प्रत्येक बॅच मध्ये लिमिटेड ऑडियन्स असते आणि हँड होल्डिंग सपोर्ट सुद्धा आहे तुम्हाला कोर्स नंतर. तुम्हाला कुठली बेकरी व्हिजिट करायची आहे, तुम्हाला काय, सो सर विल ऑलवेज कनेक्ट यू विथ, तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट असणार आहे. तर सर्टिफिकेट मिळणार आहे उद्योग वर्धिनीचा, जो तुम्हाला हेल्प करेल. तुम्हाला फर्दर तुम्हाला बेकरीचा युनिट टाकायचं असेल तर तुम्हाला हे आहे. आणि काही आमच्या सक्सेस स्टोरीज दाखवू शकतो की इकडे बरेच लोकांनी कोर्स चालू असतानाच नान खटाईचं केलेलं आहे, वेगवेगळे प्रोडक्टचं केलेलं होतं. तर तुम्ही हे सगळ्यांचे फोटोज बघू शकतात की त्यांनी कसं केलं. तर प्रत्येक प्रोडक्ट आज विथ द लाईव्ह ऑनलाईन ट्रेनिंग आज पार्टिसिपंट्सनी प्रोग्राम लगेच सगळे केलेले आहे. आणि हे त्यांचे फोटोज आहे जे त्यांनी चॅटबॉक्स मध्ये टाकलेले. सो तुम्ही हे सगळे बघू शकतात आणि इथे फीडबॅक व्हिडिओजही बघू शकतात. मराठीमध्ये हा कोर्स होणार आहे. आणि एक आपण अजून एक व्हिडिओ बघूयात की आमच्या एक पार्टिसिपंट आहे ज्यांनी बेकरीचा एक कोर्स, त्यांनी ईडीपीचा कोर्स केलेला आहे. बट पहिलं मी सांगू इच्छिते की सरांनी फारच हेल्प केली आहे सगळ्या गोष्टी अक्षरशः लाईक खूप अगदी खरंच सांगते एखाद्या मराठी माणसासारखं मराठीत सांगू इच्छिते की अगदी जीव तोडून त्यांनी आम्हाला अक्षरशः लाईक खूप ही हॅज हेल्प्ड अस अ लॉट, म्हणजे खूप मदत केली त्यांनी आम्हाला कुठल्या प्रत्येक बिझनेसच्या गोष्टी समजून घेण्यासाठी. जसं की त्यांनी प्रोजेक्ट फाईल कसं बनवणं, मग तुम्ही बिझनेस सेटअप करता तेव्हा तुम्ही किती पेशंट, वेगवेगळ्या बऱ्याच काही गोष्टी आहेत कस्टमरला हँडल करणे, किंवा बँकेशी लोन घेतल्यानंतर त्या गोष्टी कशा एक परफेक्ट रीती करणे सगळ्या गोष्टी. सो सुनील चंदक सरांनी आणखी त्यांच्या टीम वर्कनी, टीम मेट्सनी भरपूर काही मदत केली आम्हाला. दे हॅव हेल्प्ड अस अ लॉट टू नो अस हाऊ द बिझनेस रन्स, बिझनेस कसा रन करतो, काय होतं. खूप व्यवस्थितरित्या तुमचे ते सगळे प्रश्न सॉल्व्ह पण करतात, उत्तरं देतात त्याची सगळे पेशंटली. सर खूप आम्हाला हँडल केले सरांनी. खूप व्यवस्थितरित्या आम्हाला सगळ्या गोष्टी नोट डाऊन करायला सांगितल्यात, तंतोतंत आम्हाला आम्ही ते पाळल्यात आणि आज वी आर हिअर. आणि मी आज माझा केक शॉप इथे पुटअप केलाय इन ब्रह्मांड. सो दिस इज माय केक शॉप. इफ यू कॅन सी मी बॅकग्राऊंडला तुम्ही बघत असाल तर हा माझा केक शॉप आहे सर. आणि हा मी इनॉग्रेट केलाय 17 जानेला. आणि सर मी सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात ठेवून, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की माझी डायरी तुम्ही जी नोट डाऊन करायला सांगितलं होतं त्या सगळ्या डायरी नोट्स माझ्याकडे मी बरोबर ठेवते. सो ते मला खूप हेल्प करतं, सगळ्या गोष्टी मला मदत करतं बिझनेस मध्ये तंतोतंत की कस्टमरशी कसं डील करायचंय, प्राइसिंग नोट म्हणा, काही म्हणा. सो चंदक सर खरंच तुम्ही नंतरही, आता माझा बिझनेस चालू झालाय, जरी मला आता काही अडचणी असल्या तर आय नो की चंदक सर आहेत माझ्यासाठी. सो आय कॅन ट्रस्ट हिम कम्प्लिटली टू स्टार्ट माय बिझनेस ऍक्च्युली. आता त्यांनी फार मदत केली आम्हाला सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी, नवीन गोष्टी ज्या आपल्याला मार्केट डिजिटल वर्ल्ड माहित नसते, आणि सर रिअली हेल्प्स अस फॉर दॅट ऑल्सो. सो सरांची फार मदत झाली अँड थँक्यू व्हेरी मच सर. आय राईट नाव आय स्टॉप सेइंग हिअर, बट तुमच्याबद्दल बोलायला भरपूर काही आहे सर. येस. सो असं अशा प्रकारे काही लोकांचे क्वेश्चन होते की तुम्ही स्टार्टअपला पूर्ण हेल्प कराल का बिझनेसला. सो तुम्हाला लाईव्ह एक काय एक्झाम्पल आता जस्ट शोड की त्यांनी हा कोर्स केल्यानंतर त्यांनी पूर्ण बेकरी टाकलेली आहे, पूर्ण त्यांचं केक शॉप आहे आणि ठाण्यामध्ये त्यांचं शॉप आहे. आणि आता लास्ट मंथ मध्ये 17 जानेवारीला त्यांचं ओपनिंग झालं. तर पूर्ण तुम्हाला याच्यामध्ये सपोर्ट मिळणार आहे आणि तुम्हाला बिझनेस ओरिएंटेड पूर्ण गायडन्स मिळणार आहे. आणि जसं मॅमनी सांगितलं की आत्मनिर्भर करायला आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. सो ओके, सो नेक्स्ट आता बरेच क्वेश्चन्स आहे. विल टेक रॅपिड फायर क्वेश्चन्स. एक सेकंड. हा, होम मेकर साठी काय चांगलं आहे, ओटीजी का ओव्हन? होम बेकर साठी ओटीजी चांगलं आहे. Okay. OTG तुम्ही घरगुती स्टार्ट करू शकता OTG. राईट. पुढचं की याच्यासाठी लेबर कसे शोधायचे? आता याचं लेबर तुम्ही जे बाकीच्या बेकरी जर आहेत तुमच्या नियर अबाउट त्यांच्याशी जर कॉन्टॅक्ट करून, लेबर कॉन्ट्रॅक्टर असतो प्रत्येक इथे, लेबर कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला लेबर प्रोव्हाइड करू शकतात. किंवा तुम्ही एखाद्या बेकरीला व्हिजिट केली तर तिथे पण तुम्हाला बेकरीवाला नक्कीच मदत करतात लेबर बघण्यासाठी. ओके. पुढचं आहे की साधा केक आणि नाही सॉरी, हाऊ टू एक टॉप बेकरी बनवायची असेल तर काय खर्च येतो साधारण तुमच्या हिशोबाने? आता टॉप बेकरी याचा जर कन्सेप्ट बघितला की तुम्हाला सगळेच प्रोडक्ट बनवायचे, याच्यामध्ये व्हरायटी आहेत की तुम्हाला खारी क्रीम रोल बनवायचे आहे की टॉप मध्ये जर विचार केला की पेस्ट्री ठेवायचे, केक्स ठेवायचे आहेत, पॅटीस ठेवायचे आहेत, त्याच्यावर डिपेंड. त्यासाठी जर विचार केला, जर तुम्ही 10 लाखाची जर इन्व्हेस्ट केली
तर तुम्ही एक चांगल्या क्वालिटीचं चांगली बेकरी स्टार्ट करू शकता. तिथेच तुम्ही सगळेच प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करू शकता. आणि अजून जर तुम्ही 5 लाख जरी अजून इन्व्हेस्ट केले, तर दिवसाचा तुमचा जर सेलिंगचा जर विचार केला, तर तुम्हाला 20 ते 25 हजारचा दिवसात सेलिंग होईल. एवढं तुम्ही 15 लाख इन्व्हेस्ट करून करू शकता. ओके. पुढचं आहे की पल्सेस आपण बेकरीमध्ये यूज करू शकतो का? म्हणजे काही इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट, इनोव्हेशन्स आणू शकतो का पल्सेसच्या मार्फत? आता तुम्ही याच्यामध्ये जर बेंगल बेसन आहे, आहेत तर ते यूज करून तुम्ही बेकरी प्रोडक्ट्स बनवू शकता. पण जर फ्लॉरला ऑप्शन नाही. तुम्ही ॲज अ न्यूट्रिटिव्ह त्याच्यामध्ये ऑप्शनल ॲडिटिव्हज म्हणून तुम्ही पल्सेस यूज करू शकता. पण तुम्ही 100% की 50-60% नाही. तर तुम्हाला 1 ते 2% मध्येच यूज करायचे पल्सेस यूज करू शकता. इनोव्हेशनला खूप वाव आहे बेकरी सेक्टरमध्ये आणि बिस्किटला तर खूपच आहे. ओके. आणि केकचे कसे मार्जिन्स असतात आणि काय खर्च असतो? हाफ केजी और 1 केजी इफ यू कॅन. आता जसं मी सांगितलं मग केकचं सगळ्यात जास्त प्रॉफिट मार्जिन आहे. तर अर्धा किलोचा जर केक बनवायचा आहे तुम्हाला, तर त्याचे एक मिनिमम एक 50 ते 60 रुपये कॉस्ट आहे. फक्त तुम्हाला रॉ मटेरियल सगळंच. आणि 1 किलोचा तुम्ही 100 ते 120 रुपये किलो. त्याच्यामध्ये 20% प्रॉफिट ऍड करून एवढा तुम्हाला खर्च आहे. तो जर तुम्ही 200-250 रुपये किलो पर्यंत केक हा विकू शकता. मिनिमम 50 ते 60 रुपये अर्धा किलो केक बनवण्यासाठी. ओके. आणि गॅस ओव्हन काय कॉस्ट असते त्याची? आता गॅस ओव्हन हा सिंगल डेक आहे की डबल डेक आहे की 3 डेक घेता त्याच्यावरती आहे. तर तुम्ही सिंगल डेक जर घेतला आणि सिंगल ट्रे 35,000 रुपये आणि 2 ट्रेचा जर ओव्हन घेतला सिंगल डेक तर त्याचे एक 55 ते 60,000 कॉस्ट. ओके. पुढचं आहे की एकच मिनिट. डोनट्स कसे स्टोअर करायचे? आता डोनट तुम्ही फ्राय करताय की बेक करताय? तर तुम्ही बेक करताय तर ॲज अ फर्मेंटेड प्रोडक्ट्स आहे. त्याची शेल्फ लाईफ जास्त नसते. एक 7-8 दिवस शेल्फ लाईफ. त्यासाठी टिकवण्यासाठी तुम्ही कॅल्शियम प्रोपेनेट यूज करू शकता. ओके. पुढचं आहे की बेकरी प्रोडक्टची शेल्फ लाईफ कशी काढली जाते? आता शेल्फ लाईफ काढण्यासाठी जर तुम्ही आजच्या घडीला आज प्रोडक्ट बनवलं, तुम्हाला शेल्फ लाईफ एक तर लॅब लेवलला पण तुम्ही टेस्ट करता की त्याच्यामध्ये मॉइश्चर किती आहे, ॲश कंटेंट किती आहे. याच्यावरती जर कॅलिब्रेशन करून जर सेल्फ लाईफ काढतात ते लॅब स्केलला. तर तुम्ही आज बिस्किट बनवलं त्याचं सॅम्पल तुम्ही ठेवा. एक 10 दिवसांनी चेक करा. 15 दिवसांनी चेक करा. 1 महिन्यानंतर चेक करा. तर 1 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये कलर कसा चेंज होतो, त्याच्या टेस्टमध्ये चेंज आहे का, त्याच्या अॅपरन्समध्ये चेंज आहे का, हे तुम्ही व्हिज्युअली चेक करू शकता सेल्फ लाईफ. ओके. पुढचं आहे की छोट्या बेकरीसाठी साधारण किती जागा लागते? छोट्या सर बेकरीसाठी किती जागा लागते? आता तुम्ही याच्यामध्ये छोटा जरी विचार केला तर तुम्हाला 200 स्क्वेअर फूट, 300, 400 स्क्वेअर फूट जरी असला तर छोटा गाळा जर बघितला त्याच्यामध्ये पण तुम्ही बिझनेस करू शकता. छोटासा डेक ओव्हन, 2 डेक ओव्हन, प्लांटर मिक्सर जर घेतला तर तुम्ही छोटा बिझनेस हा करू शकता. एक 2.5-3 लाखामध्ये इन्व्हेस्टमेंट करून पण तुम्ही बिझनेस हा स्टार्ट करू शकता गाळ्यामध्ये. राईट. आणि बरेच लोकांचा कोर्स बद्दल क्वेश्चन आहे. सो हा कोर्स लाईव्ह ऑनलाईन होणार आहे. ऑफलाईनची अवेलेबिलिटी नाहीये आणि बेसिकली हा लाईव्ह ऑनलाईन घेण्याचा रिझन की हे बरेचसे प्रोडक्ट्स, प्रत्येक प्रोडक्ट जर का तुम्ही शिकायला गेले तर तो 1 महिन्यापेक्षा किंवा जास्त ड्युरेशन होऊ शकतो आणि तुम्हाला फुल डे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह राहावं लागेल. कारण प्रत्येक प्रोडक्ट हे खूप डिटेलमध्ये असतं. एक बेकरी किंवा एक बिस्किटची लाईफ सायकल ही खूप मोठी असते बनवायची. त्याच्यामुळे वी हॅव कॉम्प्रेस्ड इट इंटू 2 वीक्स आणि रोज संध्याकाळी 7 ते 8:30 होतो आणि एक तुम्हाला लाईव्ह ऑनलाईन डेमो सुद्धा याच्यामध्ये कव्हर होणार आहे. आणि प्रत्येक प्रोडक्टचं सरांकडे रेसिपीज आहे. त्याच्यासाठी सरांनी व्हिडिओज बनवलेले आहेत. सो हे सगळे तुम्हाला व्हिडिओजद्वारे पण तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट तुम्हाला लाईव्ह ऑनलाईन शिकवलं जाणार आहे प्रेझेंटेशनद्वारे. आणि या ऑफकोर्स या प्रोडक्ट्स थ्रू ऑनलाईन ट्रेनिंग थ्रू बऱ्याच जणांनी बेकरी सुद्धा स्टार्ट केलेली आहे. तर पूर्ण हा लाईव्ह ऑनलाईन कोर्सचा याच्यामध्ये मिळणार आहे. आणि ओके. सो आणि तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा मिळणार आहे. तर तुम्हाला या रेकॉर्डिंग पुन्हा पुन्हा बघू शकता तुम्ही. तुम्हाला एखाद दिवशी लाईव्ह यायला नाही जमलं तर तुम्हाला ते पण आहे. ओके. आणि तुम्हाला कोर्स मटेरियल्स शेअर करणार आहे. सगळ्या प्रेझेंटेशन आहे, सगळे स्लाइड्स आहे ते तुम्हाला दिले जाणार आहे आणि तुम्हाला मशिनरीचे सगळे कनेक्ट सुद्धा मिळणार आहे. तर बरेच लोकांना बेकरीच्या मशिनरीज कुठून मिळवायच्या, कुठल्या क्वालिटीच्या बघायच्या, याच्यासाठी सुद्धा आमचा एक सेशन असतो की मशिनरी कशा सिलेक्ट करायच्या, कशा घ्यायच्या
आणि त्याच्यावरती तुम्हाला मशिनरीज कुठून घ्यायच्या आणि काय काय कोटेशन्स हे सुद्धा याच्यामध्ये गायडन्स मिळणार आहे. तुम्हाला पूर्ण कनेक्ट मिळणार आहे की तुम्हाला 4 ठिकाणी जास्त फिरावं नाही लागेल. तुम्हाला चांगले जे मशिनरी सप्लायर्स आहेत त्यांच्याशी आम्ही तुम्हाला कनेक्ट करून देऊ, म्हणजे तुम्हाला चालू करायला जास्त वेळ नाही लागणार. ओके. आणि आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. इकडे जो आमचा कोर्स पेज आहे इकडे तुम्हाला चॅट बॉक्स वरती लिंक टाकलेली आहे. त्या कोर्स पेज वरती तुम्ही या वेबिनारची रेकॉर्डिंग सुद्धा पुन्हा बघू शकता. ओके. सो पुढचं आहे की सोडियम बेन्झोइटची क्वांटिटी काय असेल कपकेक साठी, म्हणजे किंवा ठीक आहे. प्रिझर्वेटिव्ह आपण किती युज करतो? हा येस. तर याच्यामध्ये जसं मगाशी सांगितलं की इंग्रेडियंट्स आपण किती युज करतो, तर 0.01% प्रिझर्वेटिव्ह युज करतो आपण ऍट द फ्लॉर बेसिस. ओके ओके ठीक आहे. आणि हा पूर्ण प्रोफेशनल कोर्स होणार आहे. तुम्हाला पूर्ण इंडस्ट्री लेवल वरती शिकवलं जाणार आहे की कसं बेकरीचं युनिट टाकायचं. सो यू कॅन फील फ्री टू रजिस्टर टू दिस. पुढचा क्वेश्चन आहे, सर केक बनवतो गोदरेज कंपनीचे प्रीमिक्स नाही, सॉरी. हा, आपण याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह बद्दल पूर्ण गायडन्स करणार आहे का, त्याच्याबद्दल नोट्स देणार आहे का? नक्कीच. जर तुमचं जर प्रिझर्वेटिव्ह मध्ये जास्त जर इंटरेस्ट असेल तर मी नक्कीच मदत करेन. राईट. ओके. एक सेकंड. मैदा आरोग्यासाठी चांगला नाही, त्यामुळे गव्हाच्या पिठासोबत किंवा इतर धान्यासोबत बनवलेला केक ची आपण बेकरी वगैरे करू शकतो का? आता बघा, तुम्ही केक बनवू शकता तुम्ही, पण मैदा टाकावाच लागेल तिथे. प्रीमिक्स मध्ये तर मैदा असतो, तर तुम्ही पण कस्टमरनी पण तो प्रिफर केला पाहिजे. कस्टमरचा जर डिमांड केला तर कस्टमरला आपण काय म्हणतो, स्पंजी केक पाहिजे, टेस्ट पाहिजे. तेच जर तुम्ही जर नागलीचा बनवला, आटाचा बनवला, स्पंजी होणार आणि चिकट होणार नागलीमध्ये. जसं तुम्ही बरी हेल्थ साठी चांगला असेल, पण तुम्हाला कस्टमरला पण तो आवडला पाहिजे. तुम्ही बनवू शकता केक, पण तुम्ही ऍज सेलिंग साठी नाहीये, तुम्हाला मार्केट जरा कमीच भेटेल. ओके. केक फिनिशिंग करताना कुठली काळजी घेतली जाते? फिनिशिंग म्हणजे तुम्ही आयसिंग करायचे असेल, तुम्हाला काळजी काय घ्यायची की रूम टेम्परेचर खूप इम्पॉर्टंट आहे. की केक कोणत्या कंडिशनला बनतो, आपण उन्हाळ्यामध्ये बनतो, थंडीच्या दिवसामध्ये. तर उन्हाळ्याच्या जर बनवत असेल, तुम्हाला ते क्रीम फेटताना त्याला मिक्सिंग करताना खाली बर्फ ठेवायचा. आणि फिनिशिंगचा जर विचार केला तर पॅलेटने इथे गरम पाण्यामध्ये थोडं जर डिप केली, तुम्हाला एक चांगल्या प्रकारची फिनिशिंग म्हणजे शाईन वाढेल क्रीमची अजून. राईट. पुढचं की यीस्ट कसं स्टोअर करायचं? आता याच्यामध्ये मी सांगितलं 2 टाईपचे यीस्ट आहेत. जे ओलं यीस्ट आहे तर 4 ते 5 डिग्री सेल्सिअसला आपण स्टोअर करतो फ्रीज मध्ये. आणि नॉर्मली जे इन्स्टंट आहे, ड्राय यीस्ट आहे, तर एका बॉटल मध्ये स्टोअर करा, काचेच्या एकदम क्लीन. तर थोडं धुवून घ्या किंवा गरम पाण्यामध्ये, हॉट वॉटरमध्ये क्लीन करून नंतर त्याच्यामध्ये स्टोअर करा. ओके. पुढचं आहे की एग और एगलेस केक, हे दोन्ही आपण कव्हर करणार आहे का? नक्की हो, दोन्ही पण कव्हर करणार. अच्छा. आता शेवटचे काही क्वेश्चन्स घेऊयात. सो व्हिपिंग क्रीम बनवून ठेवली तर किती दिवस वापरू शकतो? आता व्हिप क्रीम जर तुम्ही 1 किलोचं पॅकेट भेटतं, तुम्हाला 1 किलोचं यूज करायचं नाही. जेव्हा केक बनत असेल, जर तुम्हाला 200 ग्राम 150 ग्राम क्रीम काढून ती मेल्ट करा. बाकीचं परत डीप फ्रीजरला ठेवून द्या. आणि पूर्ण जर तुम्ही क्रीम बनवली तर क्रीम जास्तीत जास्त 2-3 दिवस टिकेल. राईट. ओके. पुढचं की पिझ्झा मध्ये प्रॉफिट किती आहे? आय डोंट नो, हा आपल्याशी रिलेव्हंट आहे का? बट पिझ्झा का? हा, आता पिझ्झाचं मी सांगितलं, पिझ्झा बेसची जर फक्त पिझ्झा बेस मध्ये जर विचार केला तर तुम्हाला एक 40 to 50% प्रॉफिट मार्जिन आहे. विथ स्टफिंग जर केलं, त्याला जर गार्निशिंग केली, तर गार्निशिंग मध्ये तुम्ही ऑरेगनो यूज करा, त्याच्यामध्ये जे सीड्स आहेत, टोमॅटो यूज करता येईल, बरेचसे आहेत त्याच्यामध्ये स्टफिंग साठी. ते ऍड केले तर तुम्हाला नक्कीच हा 70-80% प्रॉफिट आहे. पण पिझ्झा बेस जर फक्त सेल केला तरी पण सध्या खूप डिमांड आहे पिझ्झा बेस साठी. ओके. आणि 1 kg मैद्यासाठी बेकरी यीस्ट किती ग्राम वापरायचं? आता तुम्ही प्रोडक्ट कोणता बनवता त्याच्यावरती आहे. तर मिनिमम आपण 3 to 4% ईस्ट यूज करतो. कोणतं? ओलं ईस्ट. आणि ड्राय ईस्ट 2 ते 3%. Okay, yes. All right. So yes, sir, we have covered all the questions.
काही क्वेश्चन जे होते की मार्केटिंग कसं करायचं याच्यामध्ये, बेकरीला रिलेटेड गव्हर्नमेंट स्कीम्स काय काय आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट काय आहे, हे सगळ्यांचे उत्तर तुम्हाला कोर्समध्ये मिळणार आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपर्ट्स येणार आहे. सो अनिरुद्ध सूर्यवंशी सर हे याच्यामध्ये गाईड करणार आहे की ज्यांना 200 पेक्षा जास्त ब्रँड सोबत ते काम करतात आणि त्याचं मार्केटिंगला आणि ब्रँडिंगला हेल्प करतात, तर ते तुम्हाला कोर्समध्ये गाईड करणार आहे. वेगवेगळे एक्सपर्ट्स आहेत प्रत्येक इंडस्ट्रीचे की जे तुम्हाला कोर्समध्ये गाईड करणार आहे. आणि मार्केटिंग पासून याच्यामध्ये प्रोडक्शन कसं करायचं, एक्सपोर्ट काय, एक्सपोर्टच्या काही संधी आहे का, काय काय लायसन्सेस लागतात, FSSAI लायसन्स आहे किंवा कुठले कुठले लायसन्सेस लागतात, कंप्लायन्सेस लागतात, हे सुद्धा पूर्ण या कोर्समध्ये कव्हर होणार आहे. सो तुम्ही हा कोर्स ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. नेक्स्ट फ्रायडे पासून या बॅच चालू होते, नवीन बॅच याची, आणि रोज संध्याकाळी 7 ते 8:30 या टाइम मध्ये होणार आहे. आणि ओके, सो आय थिंक वी हॅव कव्हर्ड ऑल द क्वेश्चन्स. एक लास्ट क्वेश्चन आहे की होममेड केक बिझनेसला किती कॉस्ट येऊ शकते? इथे होममेडचा केकचा विचार केला तर याच्यामध्ये 2 डिफरन्स आहे. जनरल बेकरीमध्ये तुम्हाला ऑलरेडी रॉ मटेरियल हे असतं अवेलेबल. पण एक केक बनवण्यासाठी जर होममेडचा विचार केला तर थोडा वेळ पण लागू शकतो आणि कॉस्टिंगच्या हिशोबाने तुम्ही ॲज कम बेकरीचा जर तुम्हाला विचार केला एक 50 रुपये तर तुम्हाला तिथे या जास्त एक 10-20 रुपयेच खर्च, म्हणजे जास्त वेळ आणि फक्त वेळेचा डिफरन्स आहे. बाकी काही नाही एवढा डिफरन्स पडत. वेळेचाच आहे. Right. Okay. Yes. So, yes, thank you, sir, for wonderful guidance. Thank you all audience for wonderful questions. आणि ज्यांना कोर्स करायचा आहे, मंडे नेक्स्ट फ्रायडे पासून बॅच चालू होते आणि तुम्हाला एकदम डिटेल मध्ये प्रत्येक याचं गायडन्स मिळणार आहे. वेबिनार आहे, 1 तास लिमिटेड टाइम असतो, त्याच्यामुळे आय कॅन नॉट कव्हर ऑल द क्वेश्चन्स, बट कोर्समध्ये लिमिटेड ऑडियन्स असते आणि तुम्ही 2 आठवडे डेली 1.5 तास आमच्याशी कनेक्टेड असतात. तुमचे प्रत्येक क्वेश्चन, बारीक बारीक सगळे क्वेश्चन्स तुम्हाला डिटेल आन्सर मिळणार आहे आणि तुम्हाला बेकरी स्टार्ट करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे. सो विथ दिस आपण आजचं वेबिनार इथे थांबूयात. सो थँक्यू अमोल सर फॉर वंडरफुल गायडन्स. थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर वंडरफुल क्वेश्चन्स. आणि आपल्या ज्या मॅम जॉईन झाल्या होत्या, तर गौरी मॅम, त्यांचे धन्यवाद की तुम्ही जॉईन झाला आणि फीडबॅक शेअर केला. सो विथ दिस थँक्यू. मी आजचा वेबिनार ज्यांना पुन्हा बघायचं असेल तर उद्योगवर्धिनीचा युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. इकडे तुम्हाला आमचे ऑलरेडी 9,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत, तर इकडे तुम्हाला अपलोड्स हा जो सेक्शन आहे इकडे तुम्हाला बघायला मिळेल. नाही सॉरी, वेबिनार सिरीज हा जो सेक्शन आहे इकडे तुम्हाला आजच्या वेबिनारचे रेकॉर्डिंग पुन्हा बघायला मिळेल. आणि आमच्या युट्यूब चॅनलवरती बऱ्याच उद्योजकांच्या सक्सेस स्टोरीज आहे, ज्यांनी उद्योगवर्धिनीचे जे पार्टिसिपंट त्यांनी आज 100 करोड प्लस त्यांचे टर्नओव्हर्स आहे. तर अगदी 10 रुपयापासून त्यांची सुरुवात आहे. तुमच्यासोबतच कुठे ना कुठे सेमिनार वेबिनारला ते आमच्याशी कनेक्टेड होते आणि कोर्स केल्यानंतर त्यांना पूर्ण सपोर्ट मिळत गेला आणि आज ते मोठ्या लेवलवरती काम करतात. सो हे आमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सक्सेस स्टोरीज बघू शकता, त्यांच्या यशोगाथा की कसं त्यांनी केलं डेव्हलप. आणि चॅनलवरती बरेच ट्रेंडिंग टॉपिक्स वरती आम्ही व्हिडिओज टाकत असतो, तर तुम्हाला ते नक्कीच बघायला आवडेल. सो थँक्यू एव्हरीवन. हॅव अ गुड नाईट. थँक्यू. बाय. येस.